नमस्कार. एक्सलन्स MPSC या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी गणेश देशमुख. आपण आधीच्या लेक्चरमध्ये 1857चा उठाव भाग 1 सुरू केलेला होता आणि त्या लेक्चरमध्ये आपण उठाव सुरू झाल्यापासून उठावाची पार्श्वभूमी म्हणजे त्याची कारणे वगैरे, त्यानंतर उठावाची ठिणगी, उठावाला सुरुवात, त्यानंतर मग दिल्ली, कानपूर वगैरेपर्यंतचा उठाव आपण पाहिला होता. या लेक्चरमध्ये आपण तिथून पुढं म्हणजे अवधपासून स्टार्ट करूया. अवधपासून पुढं मग झाशी, उत्तर भारतातील अलाहाबाद, बनारस, जगदीशपूर वगैरे आहे बिहार. त्यानंतर मग दक्षिण भारतातील उठावाची ठिकाणं बघूया आणि प्रयत्न करूया की या लेक्चरमध्ये आपण 1857चा उठाव पूर्ण संपवूया. तर सुरुवात करूया अवध प्रांतापासून. तर बघा, हा एक अवध म्हणजेच काही ठिकाणी अवधलाच लखनौ असा पण उल्लेख आढळतो. अवध प्रांत होता आणि या प्रांताची एक राजधानी होती. त्या राजधानीचं नाव होतं लखनौ. त्यामुळं अवध म्हणजेच लखनौ आणि लखनौ म्हणजेच अवध. अवध प्रांत आहे आणि त्या प्रांताची राजधानी आहे लखनौ. तर अशा प्रकारे हा अवधला उठाव कोणी केला? तर अवधच्या सैनिकांनी जेव्हा उठावाला सुरुवात केली तेव्हा अवधच्या बेगम, तेथील अवधमधील जो नवाब होता, त्या नवाबाला ब्रिटिशांनी प्रशासकीय गैरकारभार किंवा प्रशासकीय अव्यवस्था हे कारण दाखवून अवध प्रांत खालचा केला होता आणि तिथल्या नवाबाला कैदेमध्ये ठेवलं होतं. त्या नवाबाची पत्नी असणारी ही बेगम, हिचं नाव आहे यांचं बेगम हजरत महल. बेगम हजरत महल. तर या बेगम हजरत महल यांनी 1857च्या दरम्यान उठावामध्ये अवध प्रांताचं नेतृत्व केलं होतं. तर यांनी कोणाच्या वतीनं नेतृत्व केलं होतं आणि ह्या का उतरले होते युद्धामध्ये? तर यांचा पती अवधचा नवाब, त्या अवधच्या नवाबाला ब्रिटिशांनी कैदेत ठेवलं होतं आणि यांचा जो मुलगा आहे लहान, तो खूपच लहान होता, म्हणजे अल्पवयीन होता. त्याचं नाव होतं बिरजिस कादीर. बिरजिस कादीरला गादीवर बसवलं म्हणजे त्याच्या नावानं कारभार सुरू केला या बेगम हजरत महल यांनी. कोणाच्या नावानं? तर या बिरजिस कादीरच्या नावानं कारभार सुरू केला, राज्यकारभार. आणि उठावाचं नेतृत्व सुद्धा या बेगमने स्वीकारले. बेगम हजरत महल किंवा अवधच्या बेगम म्हणू शकता यांना. तर अशा प्रकारे मग पुढं जेव्हा पूर्ण अवध प्रांत ब्रिटिशांच्या विरोधात खवळून उठला, बंडामध्ये सहभागी झाले लोक सैनिक, त्यावेळेस ह्या अवधच्या लोकांनी, अवधच्या भारतीय बंडकर्त्यांनी लखनौमध्ये जी एक रेसिडेन्सी होती, ब्रिटिश रेसिडेन्सी, त्या रेसिडेन्सीमध्ये हेनरी लॉरेन्स नावाचा रेसिडेंट काम करत होता आणि या हेनरी लॉरेन्सवर अटॅक केला, आक्रमण केलं आणि त्याची जी रेसिडेन्सी आहे त्या पूर्ण रेसिडेन्सीला यांनी भारतीय सैनिकांनी आग लावली होती. त्यामुळं त्या रेसिडेन्सीमध्येच हा हेनरी लॉरेन्स जळून खाक झाला, मेला होता. आणि मग प्रश्न विचारला आपल्याला की भारतीय सैनिकांनी जोरदार केलेल्या हल्ल्यामध्ये अवध प्रांतामध्ये कुठला ब्रिटिश अधिकारी ठार झाला? त्याचं नाव आहे हेनरी लॉरेन्स. जोरदार हल्ला वगैरे ठीक आहे, का केला होता? तर या रेसिडेन्सीमध्ये हेनरी लॉरेन्सनं ब्रिटिशांना किंवा युरोपियन लोकांना आश्रय दिला होता, गोऱ्या लोकांना, आणि याची चीड भारतीयांना होती. त्यांनी आक्रमण केलं, ब्रिटिश रेसिडेन्सीला जाळलं, त्याच्यामध्ये हा हेनरी लॉरेन्स ठार झाला होता. पुढं मग उठाव दडपण्यासाठी कोण कोण आलं? 2 ब्रिटिश अधिकारी, 2-3 महत्त्वाचे अधिकारी कोण कोण आहेत? तर एक आहे आउट्रम, आणखी आहे हॅवलॉक आणि कर्नल नील. हे 3 अधिकारी, ब्रिटिश अधिकारी, यांनी आक्रमण केलं अवधवर. आणि पुढं मग यांच्या आक्रमणानंतर काही काळ अवध प्रांत यांच्या ताब्यात गेला. पण ह्यांनी सुद्धा एक चूक केली. एका आडोशाच्या ठिकाणी हे स्वतःला संरक्षित समजून त्या ठिकाणी जाऊन बसले आतमध्ये, भिंतींच्या वगैरे आतमध्ये, त्या वाड्यांमध्ये वगैरे. आणि तात्पुरता पराभव झालेल्या तात्पुरता पराभव म्हणजे पराभव झालेला किंवा पराभव झाला असं दाखवून तिथून निघून गेलेल्या भारतीय सैनिकांनी ती संधी शोधली आणि परत मग ह्या अवधच्या त्या ज्या ठिकाणी ब्रिटिश लोक लपले होते, बसले होते, आश्रय घेतला होता, त्या ठिकाणी आक्रमण केलं आणि परत ह्या लोकांना म्हणजे ह्या आउट्रम, हॅवलॉक, नील यांना कैद करून ठेवलं. पुढं मग अवधचा उठाव मोडण्यासाठी ब्रिटिशांचा सरसेनापती, ज्यानं कानपूरचा उठाव सुद्धा मोडला होता, तो म्हणजे सरसेनापती, त्याचं नाव आहे सर कॉलिन कॅम्बेल. ह्या कॉलिन कॅम्बेलनं आक्रमण केलं आणि फायनली शेवटी अंतिमतः भारतीयांच्या ताब्यातून
अवध जिंकून घेतला किंवा लखनौ जिंकून घेतलं. कोणी जिंकलं? कॉलिन कॅम्बेलनं जिंकलं. उठावाच्या संदर्भात काय काय महत्त्वाचं आहे बघा. तर ह्या बेगम आहेत, बेगम हजरत महल यांचं नाव आहे. बेगम हजरत महल काय केलं? यांनी उठावाचं नेतृत्व केलं. कोणाच्या वतीनं? तर या बिर्जेस कादीर त्यांचा मुलगा आहे, त्या बिर्जेस कादीरच्या वतीनं उठावामध्ये त्या सहभागी झाल्या. त्यानंतर पुढं या अवधमध्ये हेनरी लॉरेन्स नावाचा रेसिडेंट होता. रेसिडेंट हेनरी लॉरेन्स कोण होता? रेसिडेंट. आता हे रेसिडेंट पद MPSC करणाऱ्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती झाली. इंग्रज लोक एक स्वतःचा वकील ठेवायचे, त्याला रेसिडेंट म्हटलं जायचं. तर हा रेसिडेंट होता हेनरी लॉरेन्स. हेनरी लॉरेन्सला त्यानं युरोपियन लोकांना त्याच्या रेसिडेन्सीमध्ये आश्रय दिला, म्हणून जोरदार हल्ला करून भारतीयांनी ती रेसिडेन्सी जाळली होती आणि त्याच्यामध्ये हेनरी लॉरेन्स ठार झाला होता. याच्यानंतर पुढं मग त्याचा बदला घेण्यासाठी, अवध प्रांत काबीज करण्यासाठी कोण आलं होतं? तर आउट्रम, हॅवलॉक आणि नील यांच्या संयुक्त सैन्यानं आक्रमण केलं होतं. तात्पुरता त्यांचा विजयही झाला होता, भारतीयांचा पराभव झाला होता. पण तो पराभव हा अल्पकाळ ठरला, कारण ह्या तिघांनाच किंवा ह्यांच्या पूर्ण सैन्याला भारतीय सैन्यानं परत वेढा दिला. त्या वेढ्यामध्ये कोंडले गेले हे खूप दिवस. पुढील काळात मग सरतेशेवटी अंतिमतः सर कॉलिन कॅम्बेल नावाचा ब्रिटिशांचा सरसेनापती, ज्याला 1857चा उठाव मोडून काढण्यासाठीच खास युरोपवरून भारतामध्ये पाठवलं होतं, इंग्लंडमधून भारतामध्ये पाठवलं होतं. तर त्या कॉलिन कॅम्बेलनं शेवटी उठाव मोडून काढला आणि अशा प्रकारे अवध प्रांत पूर्णपणे खालसा केला, किंवा खालसा केला नाही, अवध प्रांत पूर्णपणे जिंकून घेतला कायमचा. मग पुढे या बेगमचं काय झालं? बेगम कुठे गेल्या? तर या बेगमनी शेवटी मग नेपाळमध्ये आश्रय घेतला. ह्या गेल्या नेपाळला. अशा प्रकारे नेपाळला गेलेल्या दुसऱ्या व्यक्ती आहेत, कारण नानासाहेब पेशव्याने सुद्धा पराभवानंतर नेपाळमध्ये आश्रय घेतला होता. तर हा आहे अवध प्रांत आणि या अवध प्रांताचा हा छोटासा इतिहास. तर बघा, अशा प्रकारे PPTच्या माध्यमातून परत एकदा समजून घ्या, उठावाला सुरुवात कधी झाली होती. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, कधी विचारू शकतात एक्झॅक्ट तारीख वगैरे. तर 30 मे 1857 नंतर अवध प्रांतामध्ये उठावास सुरुवात झाली होती. तेथील इंग्रज रेसिडेंट कोण होता? इंग्रज रेसिडेंट हेनरी लॉरेन्स पाहिला आपण. यांना काय केलं होतं? रेसिडेन्सीमध्ये आश्रय दिला होता. कोणाला? तर युरोपियन लोकांना देणार आहे तो. पुढं हेनरी लॉरेन्स लढाईमध्ये मारला गेला आणि मग हॅवलॉक, आउट्रम यांनी लखनौ परत घेण्याचे प्रयत्न केले. तात्पुरते ते जिंकले पण होते सुरुवातीच्या काळामध्ये, पण परत वेढ्यामध्ये अडकून पडले. आणि परत शेवटी या पूर्ण ह्याच्यामध्ये उठावाचं नेतृत्व कोणी केलंय? तर बेगम हजरत महल, त्यांचा मुलगा आहे लहान अल्पवयीन बिर्जेस कादीर. आणि फायनली उठाव कोणी मोडून काढला? तर कॉलिन कॅम्बेल. कॉलिन कॅम्बेलनं लखनौचा उठाव मोडून काढला किंवा अवधचा उठाव मोडून काढला आणि फायनली ब्रिटिशांच्या कब्जामध्ये लखनौ गेलं. नेपाळला आश्रय घेतला त्यांनी. परत कुठे गेले निघून? तर नेपाळमध्ये गेले. त्याच्यानंतर पुढं लखनौमधील उठावाचं नेतृत्व कोणी केलं? अशा प्रकारचा प्रश्न आलाय संयुक्त गट ब ला. कधी आलाय? साधारण 2018च्या आसपास. लखनौच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? बघा, पर्याय आहेत, शेवटून आपण विचार करूया. बेगम ताज, अशी कुठली बेगम 1857च्या उठावात तरी निदान ऐकलेली नाही, आपण वाचनात नाही आलेली, त्यामुळे हा पर्याय आपण कट करू. बेगम साहेबा. आता हे मोहगम आहे बेगम साहेबा. बेगम साहेबा कुठल्याही एखादीला उर्दू बोलणारा मोहल्ला असेल मुस्लिम, चांगलं प्रतिष्ठित घर, थोडं खानदानी वगैरे म्हणतो आपण, तर त्या ठिकाणी अशा प्रकारे त्यांच्या प्रत्येक घराघरामध्ये पत्नीला, त्यांच्या स्त्रीला बेगम म्हटलं जातं. तर बेगम साहेबा नाही येऊ शकत आहे, असंच जनरली कोणालाही म्हटलं जाऊ शकतं. बडी बेगम. तर ही बडी बेगम नावाची स्त्री होती का? कोणतर होती, पण ही विजापूरला होती. आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आदिलशहाला पाठवलं होतं महाराष्ट्रावर किंवा शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर आक्रमण करून. त्यामुळे ही बेगम, बडी बेगम पण नाही येणार. अवध बेगम. आता बघा, अवधच्या बेगमचं एक नाव पण आहे, बेगम हजरत महल म्हणतो आपण त्यांना. पण ठीक आहे, इथं पर्यायामध्ये नाव नाही दिलं, फक्त प्रांत दिला आहे. मग अवधची बेगम किंवा हजरत महल, बेगम हजरत महल, त्यामुळे हा पर्याय योग्य आहे. यानंतर पुढं दुसरा प्रश्न आहे, 1857च्या क्रांतीच्या नेत्यांनी, कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? 1857च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला? तर पर्याय, झाशीची राणी यांनी घेतला का नेपाळमध्ये आश्रय? नाही घेतला. यांनी काय केलं? यांना वीरमरण आले, आपण पाहिलेले आधीच. कधी आले वीरमरण यांना? 18 जून 1800
58. पण आयोगाने इथं 17 जून सुद्धा एकदा तारीख दिलेली आहे आणि बरोबर म्हटलं हे 17 जून. 18 जून 1858ला बऱ्याच पुस्तकांमध्ये रेफरन्स आढळतो. झाशीची राणी लढताना शहीद झाली होती. त्यानंतर पुढं नानासाहेब नेपाळला गेलेत. मात्र नानासाहेबांनी नेपाळला आश्रय घेतलेला आहे. त्यामुळे उत्तर आहे 2 नंबर नेपाळ. तात्या टोपे सुद्धा शहीद झालेत. तात्या टोपे कधी शहीद झालेत तर तात्या टोपे 18 एप्रिल 1859ला शहीद झाले म्हणण्यापेक्षा त्यांना इंग्रजांनी फाशी दिलं. हुतात्माच आहेत पण लढताना व्यक्ती मेला तर शहीद म्हणतात. हे हुतात्मा आहेत. 18 एप्रिल 1859ला यांना फाशी झाली होती. त्यानंतर पुढं कुंवरसिंह लढताना जखमी झाले होते आणि पुढील कालावधीमध्ये त्यांचं निधन झालं. आणि पुढचा प्रश्न, 1857च्या क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? ASO 2014ला विचारलेला प्रश्न आहे आणि आपण आताच अवधमध्ये पाहिलेला आहे. कोणता रेसिडेंट होता तो, कोणता वकील होता? तर आउट्रम आहे का? आउट्रम सैन्य अधिकारी आहे. आउट्रम नाही असू शकत. हॅवलॉक सुद्धा सैन्य अधिकारी आहे. हेनरी लॉरेन्स, तर हो हेनरी लॉरेन्स हाच आहे. आणि कॅम्बेल होता सरसेनापती. उत्तर आहे हेनरी लॉरेन्स या रेसिडेंटचा मृत्यू झाला होता. बघा पुढचा उठाव बघूया आपण बिहारचा. बिहारलाच जगदीशपूर किंवा आरा प्रांतातील उठाव म्हणतात. या ठिकाणी दानापूर नावाची छावणी होती, लष्करी छावणी. तिथं उठावाला वगैरे सुरुवात झाली होती. बिहार, जगदीशपूर, आरा. जसं आपण लखनौ आणि अवध नाव बघितले, कन्फ्युजन होऊ शकतं, तसंच हे 3 नावं यापैकी कुठलंही एक नाव विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे आपल्याला 3ही नावं लक्षात ठेवायची. बिहार, जगदीशपूर, आरा. आरा जगदीशपूरमध्ये, जगदीशपूर बिहारमध्ये. अशा प्रकारे बिहारमधील उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं तर बघा हे या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जे दिसत आहेत नेते, त्यांचं नाव आहे कुंवर सिंह. हे आहेत कुंवर सिंह. आणि कुंवर सिंहांचं वय काय आहे तर हे आहेत 80 वर्षांचे. उठावामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला की उठावामधील सर्वात वयस्कर नेतृत्व कोण होतं? तर उठावामधील हेच कुंवर सिंह सर्वात वयस्कर नेतृत्व, सर्वात वयस्कर योद्धा. किती वर्ष आहे त्यांचं वय? त्यांचं वय आहे 80 वर्ष. 80व्या वर्षवयामध्ये घोड्यावर बसून लढलेत. खऱ्या अर्थानं 80 वर्षाचा योद्धा म्हणता येईल यांना. यांचा उल्लेख काही ठिकाणी 80 वर्षाचा तरणबांड म्हातारा अशा प्रकारे केलं जातं. तर हे कुंवर सिंह कोण होते तर या जगदीशपूरमधील आरा प्रांतामधील एक जमीनदार होते. कुंवर सिंह एक जमीनदार होते आणि त्यांनी या प्रांतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात भारतीय सैन्यानं उठाव केल्यानंतर त्या प्रदेशाचं नेतृत्व या कुंवर सिंह यांनी स्वीकारलेलं आहे. आणि पुढं मग लढायांमध्ये अनेक लढाया झाल्या. कुंवर सिंहांच्या विरोधात ब्रिटिश लोक यांच्या लढाया झाल्या. त्याच्यामध्ये मग महत्त्वाचे ब्रिटिश अधिकारी कोण कोण होते तर टेलर, त्यानंतर आयर, हे काही ब्रिटिश अधिकारी. ह्यांच्याबरोबर ह्यांचा सामना झाला. टेलर आणि आयर बरोबर राणा कुंवर सिंह यांचा सामना झाला. ह्याच्यामध्ये काही लढायांमध्ये हे टेलर व आयर जिंकले तर काही लढायांमध्ये राणा कुंवर सिंह जिंकले. आणि एका लढाईमध्ये राणा कुंवर सिंह जखमी झाले होते. त्यांच्या एका हाताला ब्रिटिशांची गोळी लागली होती आणि गोळी लागल्यानंतर तो हात त्यांनी गंगा नदीमध्ये अर्पण केला. स्वतःच एका हातात तलवार आणि दुसरा जो हात गोळी लागली त्या हातावर वार करून तो तुटलेला हात त्यांनी गंगा नदीमध्ये फेकून दिला, अर्पण केला होता. पुढं मग त्याच जखमेचं वगैरे गँग्रीन झालं, चिघळली आणि त्याच कालावधीमध्ये पुढचे एक 10 ते 15 दिवसामध्ये राणा कुंवर सिंह यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर परत या पूर्ण प्रदेशाचं नेतृत्व कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला. आणि मग त्या ठिकाणी कुंवर सिंह यांचे लहान बंधू, त्यांचं नाव होतं, कुंवर सिंहांच्या लहान भावाचं नाव अमरसिंह. या अमरसिंह यांनी उठावाचं नेतृत्व केलं. बघा उठावाचं नेतृत्व बिहारमध्ये 2 लोक, एक आहेत कुंवर सिंह पहिले, हे सगळ्यात महत्त्वाचे. आणि कुंवर सिंहानंतर कोण तर कुंवर सिंहानंतर दुसरे आहेत अमरसिंह. शेवटी फायनली मग एक डगलस नावाचा ब्रिटिश अधिकारी आला. अमरसिंह विरुद्ध फायनली उठाव कोणी मोडून काढला तर डगलस नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने, डगलस त्याचं नाव आहे, या डगलसनं इथला उठाव
मोडून काढला अशा प्रकारे. आणि बिहार किंवा जगदीशपूर किंवा आर्हा हा प्रांत पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या साम्राज्यामध्ये या डगलसनं विलीन केलाय. तर अशा प्रकारे बिहारबद्दल प्रश्न विचारला तर काय विचारला जाऊ शकतो, बिहारमधील किंवा आरा प्रांतातील उठावाचं नेतृत्व कोणी केलं, तर पहिले व्यक्ती राणा कुंवरसिंह. त्यांच्यानंतर कोणाचा विचार करायचा झाला तर ते आहेत अमरसिंह. आणि आणखी एक प्रश्न बनू शकतो तो म्हणजे 1857च्या उठावादरम्यान सर्वात वयस्कर नेता, उठावकर्त्यांचा सर्वात वयस्कर नेता कोण होता, तर ते होते कुंवरसिंह. किती वर्षांचे होते हे? 80 वर्षांचं वय होतं लढताना. त्यानंतर बिहार, जगदीशपूर, आरा या प्रदेशातील उठाव कोणी मोडून काढला किंवा उठावाच्या यांच्या विरोधात इंग्रज अधिकारी कोण होते या प्रदेशामध्ये लढणारे, टेलर, आयर आणि सर्वात महत्त्वाचा डगलस ह्या लोकांनी या ठिकाणचा उठाव मोडून काढला, दडपला. तर ह्या गोष्टी काही महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर पुढं हे आहेत मौलवी अहमदुल्ला शहा किंवा मौलवी मोहम्मद शहा. बघा, या आपल्याला आता अलाहाबाद आणि बनारस पुढचा पॉईंट बघायचा आहे. अलाहाबाद आणि बनारस, मौलवी मोहम्मद शहावरती अलाहाबाद आणि बनारस नंतर येऊया. अलाहाबाद आणि बनारसला उठावाचं नेतृत्व कोणी केलं, तर या ठिकाणी सुद्धा एक मौलवीच होते, मात्र त्यांचं नाव आहे मौलवी लियाकत अली. मौलवी लियाकत अली. आणि उठाव मोडून कोणी काढला, अलाहाबाद बनारस दोन्ही ठिकाणचा उठाव एकाच व्यक्तीने मोडून काढलाय. त्याचं नाव आहे कर्नल नील. परीक्षेत ह्याच्यावर प्रश्न विचारला गेला जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये आपण बघणार आहोत थोड्या वेळानं. लक्षात ठेवा, अलाहाबाद आणि बनारसचा उठाव कोणी मोडला, तर कर्नल नीलनं मोडला होता. या ठिकाणी कशा प्रकारे उठाव झाला होता, तर इथं उठाव झाल्यानंतर ज्यावेळेस हा उठाव दडपण्यासाठी कर्नल नील आला, कर्नल नीलनं तिथं सरसकट सूड उगवला. म्हणजे नक्की काय केलं, तर तिथल्या सामान्य जनतेला, सामान्य रयतेला त्यांची हत्या केली, समोर उभा करून तुकडीला याच्या गोळ्या वगैरे मारण्याचा आदेश दिला आणि त्यांची मेलेल्या लोकांची प्रेतांचे खच एखाद्या गावांमधल्या विहिरींमध्ये असे डायरेक्ट टाकून दिले. त्यानंतर गोळे घालायला ब्रिटिशांची गोळी वाया नाही घालवायची. मग काय करायचं, तर ह्यांना पकडून, ह्यांना म्हणजे सामान्य जनतेबद्दल बोलतोय मी, उठावामध्ये सहभागी झालेल्या सैन्याबद्दल नाही बोलत, सामान्य जनता, सामान्य रयत, या सामान्य रयतेबद्दल त्यांचा व्यवहार कसा होता ह्या कर्नलचा, तर क्रूरपणाचा होता. यानं त्या बनारस, अलाहाबाद वगैरे भागामध्ये उठावामध्ये सहभागी न झालेल्या लोकांना सुद्धा, उठावकर्त्यांना मदत केली. या एकमात्र संशयावर त्यांना पकडलं आणि पूर्ण गावामध्ये सर्वांना एका एका झाडावर एका एका व्यक्तींना फाशी द्यायला सुरुवात केली. जेव्हा झाडं कमी पडली त्यावेळेस एका झाडाची एका फांदीवर एका व्यक्तीला फाशी द्यायला सुरुवात केली. तर अशा प्रकारचा हा क्रूर कर्म होता कर्नल नील. यानं नीलनं उठाव इथला दडपला होता, कुठला, अलाहाबाद आणि बनारसचा. त्यानंतर पुढं फैजाबाद आणि बरेली. फैजाबाद आणि बरेलीमध्ये हे मौलवी अहमदुल्ला शहा किंवा मौलवी मोहम्मद शहा किंवा ह्यांनाच डंका शाह असंही म्हटलं जातं. डंका शाह. असं डंका शाह का म्हणायचं, तर हे जे आहेत दाढीवाले बॅकग्राऊंड पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतात, मौलवी मोहम्मद शहा, अहमदुल्ला शहा, हे मूळचे होते दक्षिण भारतामधले. काही कारणानं नोकरीनिमित्त वगैरे उत्तरेमध्ये स्थिर झाले आणि सातत्यानं इंग्रजांच्या विरुद्ध भूमिका घ्यायचे, इंग्रजांच्या विरुद्ध बोलत राहायचे. आणि त्यामुळं आपण एखादा व्यक्ती जर विरोधात आपल्या काय बोलत असेल सतत, तर आपण म्हणतो का डंका लावली माझ्या नावाची, डंका पिटतोयस. तसे डंका पिटायचे ब्रिटिशांच्या विरोधात, म्हणून यांचं नाव डंका शाह पडलं होतं. यांचं खरं नाव अहमदुल्ला शाह किंवा काही ठिकाणी मौलवी मोहम्मद शाह असं पण उल्लेख आढळतो. हे सातत्यानं ब्रिटिशांविरोधात गरळ ओकायचे आणि म्हणूनच त्यांना डंका शाह नाव पडलं होतं. या ब्रिटिशांनी मग या मौलवी अहमदुल्ला शाह किंवा मोहम्मद शाह किंवा त्यांनाच डंका शाह म्हटलं जातं, त्यांना पकडलं, कैदेत ठेवलं. आणि ज्यावेळेस ह्यांच्या प्रांतामध्ये फैजाबाद, बरेली या भागामध्ये भारतीय सैन्यानं उठाव केला, तेव्हा आधी ह्यांची सुटका केली भारतीय सैन्यानं. कशी केली सुटका, तर तुरुंगाचे गज तोडून, भिंती फोडून यांना बाहेर काढलं होतं. आणि बाहेर काढल्यानंतर ह्यांच्याकडे पूर्ण उठावाचं नेतृत्व आलं आणि त्यानंतर मग यांनी आसपासच्या पूर्ण प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. आणि अशाच प्रकारे नियंत्रण मिळवत असताना यांच्या शेजारी एक फैजाबाद बरेलीमध्येच जवळ एक पोवेन नावाचं संस्थान होतं. पोवेन, त्या पोवेन संस्थानाचा राजा होता जगन्नाथ सिंह.
तर या जगन्नाथ सिंहला मौलवी डंकाशाह यांनी एक निरोप पाठवला आणि त्याच्यामध्ये सरळ लिहिलेलं होतं की आम्हाला येऊन जॉईन कर, नाहीतर मग आम्ही आक्रमण करून येतोय, युद्धासाठी तयार राहा. नंतर पुढं त्या जगन्नाथ सिंहनं प्रत्युत्तर पाठवलं आणि त्याच्यामध्ये घाबरल्याचं सोंग केलं. फक्त त्यांना निरोप पाठवला की त्याच्यामध्ये म्हटलं होतं की आपण भेटायला या, आपण बोलणी करूया आणि त्यानंतर मी तुम्हाला मदत करेन. पण येताना मात्र एकटं यायला सांगितलं, सैन्य वगैरे घेऊन येऊ नका, आमचं सैन्य तुम्हाला घाबरतंय. आणि ह्यांनाही खरं वाटलं की आपला एवढा बोलवाला आहे, एवढं आपल्याला लष्करी सामर्थ्य आहे आपल्याकडं, तर एक छोटंसं संस्थान आहे, त्याचा राजा काय करणार आहे असं आपलं. हे गेले. पण जिथं त्या जगन्नाथ सिंहाचा प्रवेशद्वार होता, त्या प्रवेशद्वाराला वेशी म्हणतात ना, तशा प्रकारे लक्ष ठेवण्यासाठी जे बॉक्स वगैरे भिंती होत्या, त्या भिंतींवरती ह्या जगन्नाथ सिंहनं धनुष्यबाण हातात घेतलेले काही सैनिक ठेवले होते. आणि या सैनिकांनी या प्रदेशामध्ये येणाऱ्या मौलवी अहमद शाह यांना पाहिलं जवळ येताना, आणि त्या प्रवेशद्वाराच्या जवळ आल्यानंतर वरून यांच्यावर बाणांचा वर्षाव केला. आणि अशा प्रकारे मग ह्या मौलवी अहमद शाह यांना त्या जगन्नाथ सिंहनं खोटं बोलून फितुरीनं फसवून मारलं. मारल्यानंतर यांचं डोकं कापलं आणि डोकं कापून, मुंडकं कापून किंवा शिरच्छेद म्हणतो आपण, ते करून ब्रिटिशांना भेट पाठवलं. आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं, या प्रदेशातील तुमचा सर्वात मोठा शत्रू, त्याचं डोकं मी तुम्हाला सप्रेम भेट पाठवतो. तर अशा प्रकारचे गद्दार आपल्या देशामध्ये होते. त्या जगन्नाथ सिंहनं यांना मारलं होतं. पुढं रोहिलखंड एक आहे. या रोहिलखंडमध्ये उठावाचं नेतृत्व कोणी केलं, तर एक व्यक्ती आहे बघा, त्यांचं नाव खान बहादूर खान नावाच्या व्यक्तीनं रोहिलखंडमध्ये भारतीयांच्या वतीनं उठावामध्ये सहभागी झाले आणि सहभागी होऊन स्वतः नेतृत्व स्वीकारलं. पराभवानंतर काय झालं, तर हे खान बहादूर खान यांनी सुद्धा पराभवानंतर नानासाहेब पेशवा आणि अवधची बेगम यांनी जो मार्ग पत्करला होता, तोच मार्ग यांनी पण पत्करला. म्हणजेच यांनी सुद्धा नेपाळमध्ये आश्रय घेतला. नेपाळमध्ये आश्रय घेणाऱ्यांची संख्या मित्रांनो या ठिकाणी 3 झाले. ते 3 लोक कोण आहेत, तर एक आहेत नानासाहेब पेशवा, दुसरे आहे अवधची बेगम हजरत महल, आणि तिसरे म्हणजेच खान बहादूर खान. याच्यावरती पुढे जाऊन कधीतरी अशा प्रकारे एक प्रश्न बनू शकतो, नेपाळमध्ये आश्रय घेणारे एक चार्ट बघा कोण कोण आहेत. आता पाठ झालं तुमचं सुद्धा, नेपाळमध्ये आश्रय कोणी घेतला. त्यातला पहिला व्यक्ती नानासाहेब पेशवा. हा नानासाहेब कुठला होता हा पेशवा होता, म्हणजे कुठल्या प्रदेशाचा पेशवा, यांचा प्रांत आहे कानपूर. दुसऱ्या नेपाळमध्ये गेलेली व्यक्ती अवध बेगम हजरत महल. बेगम हजरत महल अवधला गेल्या. कुठल्या होत्या बेगम या, तर या बेगम होत्या अवध प्रांताच्या. आपण आधीच अवध प्रांत पाहिलेला आहे. त्यानंतर तिसरा व्यक्ती जो नेपाळमध्ये गेला, त्यांचं नाव आहे खान बहादूर खान. खान बहादूर खान कुठले होते, यांनी कुठल्या ठिकाणचं नेतृत्व केलं, तर या खान बहादूर खान यांनी रोहिलखंडचं नेतृत्व केलं होतं. रोहिलखंड. तर या अशा प्रकारे लोक आहेत ज्यांनी 1857च्या उठावामध्ये सहभाग घेतला आणि पराभवानंतर त्यांना नेपाळमध्ये आश्रय घ्यावा लागला होता. कोण कोण आहेत हे लोक, तर नानासाहेब पेशवा, बेगम हजरत महल आणि खान बहादूर खान. यानंतर पुढं उत्तर भारतामध्ये कुठल्या ठिकाणी आणखी उठाव झाले होते, तर त्याच्यामध्ये बघा अलीगड आहे, नसराबाद आहे, महू आणि इंदोर हे आपल्यासाठी महत्त्वाचे ठिकाण आहेत. आयोगानं ऑलरेडी याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. इंदोर आणि होळकर एक संबंध आहे, जसं नागपूर भोसले, बडोदा गायकवाड, ग्वाल्हेर शिंदे, तसं इंदोर आणि होळकर. तर इंदोरचे होळकर उठावामध्ये तटस्थ होते, पण त्यांच्या संस्थानातील 2 ठिकाणी उठाव झाला होता. ते 2 ठिकाणं म्हणजे 2 लष्करी छावण्या, एक होती महू आणि दुसरी होती इंदोर. महूचं स्पेलिंग असं असतं मित्रांनो, MHOW.
काय त्याचा अर्थ. आणि या ठिकाणी एका व्यक्तीचा जन्म झालाय. कोणाचा जन्म झालाय बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे. कोणाचा जन्म झालाय महूला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. येस. महू म्हणजे एम म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ ऑर. तुमच्या GK साठी मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर. वॉर म्हणजे युद्ध. तर या महूचा अशा प्रकारे स्पेलिंग आहे हे. महू मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर. तर ह्या ठिकाणी महूला आणि इंदोरला काय झाला होता? 1857चा उठाव झाला होता. कोणी केला होता? भारतीय सैन्याने केला होता. होळकर होते का उठावात? नाही, होळकर मात्र तटस्थ होते, उठावात सहभागी झाले नाहीत. आयोगाला प्रश्न विचारण्यात आला आयोगाने याच्यावर. पुढं नागपूरला पण उठाव झाला होता, पण नागपूरचे भोसले उठावात सहभागी नव्हते. नागपूरच्या भोसल्यांचं निधन आधीच झालं होतं. त्यांची पत्नी तिथली राणी बाकाबाई यांनी आपल्या स्वतःच्या मुलांना भीती गाठली होती, जर तुम्ही उठावात सहभागी झाला तर मी स्वतः तुम्हाला पकडेन आणि ब्रिटिशांच्या हवाली करेन. त्यामुळं सहभागी होण्याचं किंवा नेतृत्व करण्याचा प्रश्नच येत नाही. इथली राणी बाकाबाई भोसलेंनी स्वतःच्या मुलांना, स्वतःच्या वारसांना या उठावापासून दूर ठेवलं होतं आणि स्वतः मात्र त्या ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले होते. याच्यानंतर पुढं एक प्रश्न आहे, आत्ताच पाहिलाय आपण तसं. बघा काय प्रश्न आहे तर 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केली? हा प्रश्न आहे कंबाईन 2018ला ग्रुप B ला. कुठल्या ठिकाणी? पर्याय बघा खाली. भोपाळ, A भोपाळ, B महू, C इंदोर आणि D महिदसी. आता ह्यातला एक पर्याय नाही निवडता येणार ना, दोन आहेत. याला टेन्शन कशाला घेता, मल्टिपल पर्याय आहेत ना खाली. चला, A आणि B आहे का? भोपाळ आणि महू नाही. B आणि C आहे का? महू आणि इंदोर? हो, हेच तर आहे उत्तर. महू आणि इंदोर इथंच पाहिलंय आपण, बघ वरती इथं महू आणि इंदोर. तर अशा प्रकारे महू आणि इंदोर हे आहे उत्तर. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी उठावाची ठिकाणं दिलीत, जोड्या लावा. एका साईडला कानपूर, झाशी, बनारस आणि दिल्ली. दुसऱ्या साईडला उठाव मोडून काढणारा ब्रिटिश अधिकारी आहे ह्युरोज, कर्नल नील, कॅम्बेल आणि हॉडसन. बघा एक ट्रिक आधीच्या लेक्चरला सांगितली की नाही सांगितली आठवत नाही मला, तरी एकदा आपण एक ट्रिक बघा. तुम्हाला त्या ट्रिकमुळं उठावातील नेते आणि बंड मोडून काढणारे ब्रिटिश अधिकारी समजून येतील. ती ट्रिक बघा, ज्यांचं नाव असेल त्याच्यावरून किंवा टोपण नाव असेल त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. ट्रिक आहे काक्या लक्या. काक्या लक्या, अनिबनी, फक्त यमक जुळणारे शब्द आणि त्या यमकवरून उठाव मोडून काढणारे अधिकारी. अनिबनी, जड दिलहड, काक्या लक्या, अनिबनी, जड दिलहड. एक वाक्य लक्षात ठेवा. हे वाक्य जर लक्षात राहिलं तर उठाव मोडून काढणारे सगळे अधिकारी तुम्हाला त्या एका लाईनमध्ये समजून जातील. काक्या लक्या, अनिबनी, जड दिलहड. काक्या आणि लक्या तुमचे मित्र आहेत. 3 इडियट्स मधले तुम्ही 3 जण, आणि काक्या एक, लक्या एक, आणि तुम्ही स्वतःला जे काय असेल ते म्हणून घ्या. काक्या म्हणजेच का म्हणजे कानपूर, आणि क्या म्हणजे कॅम्बेल. काक्या का म्हणजे कानपूर, क्या म्हणजे कॅम्बेल. तसंच आहे लक्या, एक मित्र झाला काक्या, आता दुसरा लक्या. ल म्हणजेच लखनऊ, लखनऊ म्हणजेच अवध पण तुम्हाला माहिती आहे. आणि परत क्या म्हणजे सुद्धा तेच कॅम्बेल, कॅम्बेल. काक्या, कानपूर, कॅम्बेल. लक्या, लखनऊ, कॅम्बेल. पुढं अनिबनी, अनिबनी. अ म्हणजे अलाहाबाद आणि ब म्हणजे बनारस. अ म्हणजे अलाहाबाद, ब म्हणजे बनारस, आणि दोन्ही ठिकाणी नी म्हणजेच नील आहे, नील. अनी म्हणजे अलाहाबाद, नील, आणि अलाहाबाद, नील. बनी, बनारस, नील, बनारस, नील. आणि पुढं जड, ज म्हणजे जगदीशपूर,
जगदीशपूरला जी तर 2 नावं तुम्हाला माहिती आहेत, काय आहे? एक आहे बिहार आणि आरा. जगदीशपूर ज म्हणजे, तर ड म्हणजे फायनली उठाव मोडून काढणारा होता डगलस. डगलस. इकडे दिलहड, दिल म्हणजेच दिल्ली आणि हड म्हणजेच हडसन, दिल्ली हडसन. जड दिलहड एक यमक पण जुळतंय बघा. काय वाक्य लक्षात ठेवायचंय? काक्या लक्या आणि बनी जड दिलहड. परत एकदा इथं लिहूया आपण. काक्या लक्या आणि बनी जड दिलहड. बघा ह्या ट्रिकनुसार उत्तर येते का काढता? कुठलीही ट्रिक समजायला सुरुवातीला अवघड असते आणि ह्याच्यापेक्षा सोपी ट्रिक मला तरी नाही वाटलं बनवू शकते ह्याच्यामध्ये. बघा सुरुवातीला समजायला अवघड जाते, परत एकदा झाली पाठ झाली समजलं की मग उत्तर चुकणार नाही. आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. काक्या म्हटलं मी, काक्या म्हणजे आणि पर्यायामध्ये देखील कानपूर पहिल्यांदा झालंय, तर क्या यायला पाहिजे? तर बघा कानपूर, ए कानपूर आहे. एला 3 नंबरला दुसऱ्या साईडला जोडीमध्ये कॅम्बेल आहे, मग एला 3 असणारा पर्याय. अशा प्रकारे एकच आहे इथं सध्या तरी. ठीक आहे, एक निघालं. यानं उत्तर निघेल का? बाकीचं पण बघू आपण, टॅली करूया. दुसरं झाशी. झाशीमध्ये मात्र आपण ह्या ट्रिकमध्ये काय बसवत नाही, सर हिरोज आहे, तो सर्वांना माहीत झाला असेल. सर हिरोज झाशीच्या राणीबद्दल अतिशय कौतुकास्पद उद्गार त्याने काढले होते. आपल्याला पुढं माहिती आहे हिरोजबद्दल. पाठलाग केला होता, 2-3 ठिकाणी पराभव केले होते आणि उठावातील एकमेव पुरुष, अशा प्रकारे वर्णन या हिरोजनं केलं होतं राणीचं. बला 1, अला 3, बला 1. तर चला फक्त ट्रिकवर सोडवायचं आहे, तर आपण बला पण सोडून देऊ. पुढचं बनारस. आणि बनी म्हटलं मी, आणि बनी. ब म्हटलंय मग ब साठी नील पाहिजे, बनी बनारस नील. तर या ठिकाणी 2 नंबर पर्याय कर्नल नील. यस, कर्नल नील. सीला 2, सीला 2 पर्याय आहेत. अशा प्रकारे उत्तर पहिल्याच ह्याच्यामध्ये निघून गेलं होतं. पुढं दिल्ली. दिल्लीला दिलहड म्हटलंय आपण ट्रिकमध्ये, दिलहड. दिल्लीचं दिल आणि हडसनचं हड. अशा प्रकारे डीला 4 असणारा पर्याय एकमेव. सगळ्या प्रकारे या ठिकाणी सगळे ऑप्शन पण टॅली झालेत, ट्रिकमध्ये पण बसते सगळंच. तर अशा प्रकारे हे उत्तर आणि ही याची ट्रिक. त्यानंतर पुढं मुंबईमध्ये उठाव, दक्षिण भारतामध्ये उठाव बघायचे आपल्याला. त्या मुंबईमध्ये कोणी केला उठाव? तर मुंबईमध्ये 2 व्यक्ती होते. एक आहेत गुलमार डुबे किंवा दुबे, पूर्वभय्ये सैनिक म्हटलं जातं यांना, गुलमार दुबेंना पूर्वभय्ये सैनिक. आणि दुसरे आहेत नाईक कामत प्रसाद. तर ह्या 2 लोकांनी मुंबईमध्ये उठाव केला होता. गुलमार दुबेंना आधी फाशी आणि नंतर जन्मठेपेमध्ये त्याचं रूपांतर झालं होतं. मुंबईमध्ये लक्षात ठेवायचं 2 लोक. कोण 2 जण आहेत? तर एक आहेत गुलमार दुबे आणि दुसरे आहेत नाईक कामत प्रसाद. यानंतर पुढं दक्षिण भारतामध्ये उठाव कुठं कुठे झाले? औरंगाबादला एक उठाव झाला. त्या औरंगाबादला आजचं नाव संभाजीनगर. काय उठावामध्ये प्रामुख्याने सहभागी झालेला जो व्यक्ती होता, नेता होता उठावकर्त्यांचा, त्यांचं नाव आहे फिदा अली. काय नाव आहे? फिदा अली. औरंगाबादमध्ये फिदा अली नावाच्या व्यक्तीनं उठावामध्ये उठावकर्त्या सैन्याचं नेतृत्व केलं होतं. फिदा अली, नॉट झाली. पुढं आणि अबोट नाही तर ॲबट किंवा ॲबट नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं औरंगाबादचा उठाव मोडला होता. हे आपण एवढं धावतं का बघतोय, त्याच्याबद्दल कधीही डीपमध्ये काही विचारलेलं नाही. कानपूर, झाशी, दिल्ली, तर हे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत विचारले गेलेले, अवध, ते आपण डीपमध्ये पाहिलेत व्यवस्थित. आता हे 1 लाईनमध्येच आहेत आणि ह्याच्यावर कधी विचारलंही जात नाही जास्त, त्यामुळे आपण अशा प्रकारे महत्त्वाचे पॉईंट फक्त बघूया. पुढं उठावामध्ये बघा औरंगाबादला नेतृत्व आहे फिदा अलीचं. उठाव मोडून काढणारा व्यक्ती आहे ॲबट. पुढचं भिल्ल, भिल्लांचा प्रदेश म्हणजेच खानदेश, खर्जसिंगनं नेतृत्व केलं होतं. आणि नगर, नाशिक परिसरामध्ये देखील भिल्लांचा उठाव झाला होता. सक्रिय होते भिल्ल या भागामध्ये. कोळ्यांना मदत केली होती भिल्लांनी. या भागामध्ये उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर भागोजी नाईक, खर्जासिंग, भीमा नाईक, दौलत नाईक आणि मोवाशिया नाईक. आणि हे जे पहिले 4-5 लोक आहेत, एक म्हणजे भागोजी नाईक, दुसरा खर्जासिंग, तिसरा भीमा नाईक, चौथा दौलत सिंग, 5वा मोवाशिया, या 5 लोकांना ब्रिटिशांनी फाशी दिलं होतं. या 5 लोकांना कोणाला फाशी दिलं? भागोजी नाईक, खर्जासिंग, भीमा नाईक, दौलत सिंग आणि मोवाशिया नाईक यांना फाशी दिलं होतं. त्यानंतर आणखी एक व्यक्ती होता हिरा नाईक, आणखी काही चिल नाईक,
वगैरे असे काही भिल्लांचे नेते आहेत 1857च्या उठावामध्ये सहभागी झालेले. तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ह्या पॉईंट उठावाबद्दल, नगर आणि नाशिकचा उठाव. बघा, नगर म्हणजेच अहमदनगर व नाशिक या ठिकाणी उठाव झाला. कोणाचा उठाव होता? तर भिल्ल व कोळ्यांचा उठाव. आणि हा उठाव दडपण्यामध्ये एका आपल्या भारतीय व्यक्तीचं, भारतीय म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रीय व्यक्तीचं, मराठी व्यक्तीचं योगदान आहे. ब्रिटिशांना मदत केलेल्या व्यक्ती कोणी केली होती त्या ठिकाणी मदत नगर व नाशिक परिसरामध्ये? तर तत्कालीन उपजिल्हाधिकारी या प्रांताचे, त्यांचं नाव आहे, ज्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी म्हणतो, ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि याच्यावर प्रश्न ऑलरेडी विचारला गेलेला आहे. कोण होते दादोबा पांडुरंग तरखडकर? तर त्यावेळेस नाशिकचे उपजिल्हाधिकारी होते आणि त्यांनी भिल्लांचा आणि कोळ्यांचा उठाव दडपून काढण्यामध्ये महत्त्वाची त्यांची भूमिका आहे, त्यांचं योगदान आहे. त्यानंतर पुढं पेठ. पेठ नावाचा एक तालुका आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. पश्चिम नाशिकच्या भागामध्ये, मध्य पश्चिम नाशिक मध्ये एक पेठ नावाचा तालुका आहे. नाशिकमध्ये तालुके किती आहेत? नाशिकमध्ये एकूण 15 तालुके आहेत. त्या 15मध्ये एक पेठ नावाचा तालुका आहे. आणि या पेठ नावाचा तालुका त्यावेळेस होता संस्थान, एक पेठ संस्थान. त्या पेठ संस्थानाचा राजा, त्या राजाचं नाव होतं भगवंतराव निळकंठराव देशमुख किंवा कोळी राजा म्हणायचे. भगवंतराव निळकंठराव देशमुख किंवा कोळी. तर हा राजा होता, उठावामध्ये सहभागी झाला होता, इंग्रजांच्या विरुद्ध लढला होता. आणि शेवटी या पेठमध्ये एक ब्रिटिश अधिकारी, इंग्रज अधिकारी, ज्याचं नाव होतं राजाच्या विरोधात लढलेला, त्याचं नाव होतं ग्लासपूल. या ग्लासपूलनं राजाच्या विरोधात युद्ध सुरू केलं, भगवंतराव निळकंठराव देशमुख किंवा कोळीच्या विरोधात. आणि लवकरच युद्ध जिंकलं. पण युद्ध जिंकल्यानंतर या राजाला, कोळी राजाला पकडलं यांनी. आणि पकडल्यानंतर खटला भरला, खटला भरल्यानंतर दोषी सिद्ध केलं आणि मग यांना फाशीची शिक्षा दिली होती. तर अशा प्रकारे पेठच्या राजाला शिक्षा काय झाली, त्यांचं नाव काय होतं? भगवंतराव निळकंठराव कोळी किंवा भगवंतराव निळकंठराव देशमुख किंवा फक्त भगवंतराव निळकंठराव. यांना पकडलं कोणी किंवा उठाव दमन कोणी केलं पेठचं? तर बघा, ही पेठ म्हणजे समजा एखादी आहे बाजारपेठ, आणि या बाजारपेठेमधून काय विकत घेतलं? तर हा ग्लास विकत घेतला आपण. पेठचा उठाव, पेठमधून काय विकत घेतला? ग्लास विकत घेतला आपण. पेठेतून ग्लास विकत घेतला. पेठ म्हणजे नाशिकमधलं संस्थान पेठ आणि ग्लास म्हणजे ग्लासपूल. पेठचा उठाव कोणी मोडला? तर पेठचा उठाव मोडला ग्लासपूलनं, पेठेतून घेतला ग्लास. यानंतर पुढं कोल्हापूर. कोल्हापूर आहे, सातारा आहे, इतर भाग बघायचे आपल्याला. कोल्हापूरमध्ये दोन लोक होते महत्त्वाचे. त्याच्यापैकी एक होते रामजी शिरसाट आणि दुसरे होते, तुम्हाला बॅकग्राऊंडला एक फोटो दिसतोय, फोटो आहे कोल्हापूरच्या तत्कालीन छत्रपतींचे धाकटे बंधू क्रांतीवीर छत्रपती चिमासाहेब. यांचं नाव आहे चिमासाहेब. रामजी शिरसाट काय होते? तर ब्रिटिश लष्करामध्ये एक अधिकारी होते. उठावामध्ये त्यांनी नेतृत्व केलं आणि त्यांना मदत छुपी किंवा उठावकर्त्यांना, शिरसाटांना फाशी दिल्यानंतर, मारल्यानंतर इंग्रजांनी किंवा इंग्रजांना शह देण्यामध्ये जे भारतीय सैनिक पुढे होते त्यांना या चिमासाहेबांनी गुप्तपणे मदत केली. काय म्हणतात की अंतर्गतरित्या माहिती न मिळू देता, बाहेर काही वाच्यता न होऊ देता या चिमासाहेबांनी मदत केली, असा यांच्यावर खटला होता. पुढे ज्यावेळेस इंग्रजांची तिथल्या कत्तल झाली बऱ्याच ह्याच्यामध्ये, आणि जेव्हा त्यांचा पूर्ण पराभव होणार, हे लवकरच पराभव होणार हे ज्यावेळेस भारतीय सैनिकांना वाटायला लागलं, त्याच वेळेस तिथला ॲबट नावाचा एक धूर्त अधिकारी, हातामध्ये त्याला पांढरं बावटं किंवा पांढरं निशाण म्हणतात. हे पांढरं निशाण तुम्हाला माहिती आहे शांततेचं प्रतीक आहे. तर ते शांततेचं प्रतीक असणारं पांढरं निशाण घेऊन आला होता राजाला भेटायला. आणि राजाला भेटल्यानंतर मात्र सगळी चक्रच बदलली. त्यानं राजाला खूप भीती घातली की आमचं एवढं मोठं सैन्य मुंबईहून येणार आहे आणि
आमची जर कत्तल झाली, काही केलं, तर आमचं सैन्य तुम्हालाही सोडणार नाही. त्यापेक्षा तुमचं पद राहील, तुमच्या पदावर कुठलाही घाला घातला जाणार नाही, तुमच्या अधिकारांवर कुठल्याही प्रमाणामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही उठावामध्ये सहभागी होऊ नका फक्त. आणि ज्यांनी उठावामध्ये शस्त्र उचललंय त्यांना परत एकदा तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना समजावून सांगा आणि त्यांना शस्त्र खाली ठेवायला भाग पाडा. यानंतर मग भारतीय सैनिकांना वाटत होतं ज्यावेळेस हा पांढरा निशाण घेऊन आला होता ॲबट, की झालं, आता संपलं, आता इंग्रज निघून गेले भारतातून आणि आपल्याला आता कोल्हापूर प्रांत पण पूर्णपणे स्वतंत्र झाला, आपला विजय झाला. पण झालं उलटं. हा ॲबट निघून जातानाच त्या कोल्हापूरच्या छत्रपतींनी सगळ्यांना, उठावकर्त्या लोकांना सांगितलं की तुम्ही सर्वांनी शस्त्र खाली ठेवा, पण इंग्रजांना आपणच शरण जातोय. उलटं झालं सगळं. पुढं मग खटला भरला गेला आणि ह्या ॲबटनंच कोल्हापूरच्या दरबारामध्येच जवळपास 30-35 लोकांना, उठावामध्ये ज्यांचा महत्त्वाचा रोल होता, त्यांना फाशी दिलं. आणि चिमासाहेबांवर पण खटला भरला गेला. चिमासाहेबांना विचारलं आरोपींच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून की तुमच्यावर असा आरोप आहे की बंडाचे लोक तुम्हाला बंडाचा सुप्त नेता मानतात, यावर तुमचं मत काय? त्यावेळेस या चिमासाहेबांनी सांगितलं की मला याच्यामध्ये फसवलं जाते, माझा आणि उठावाचा काही संबंध नाही वगैरे. प्रत्यक्षात मात्र असं नव्हतं, त्यांचा संबंध होता. पुढं मग ह्यांचा खटला वगैरे संपला, ह्यांना निर्दोष सोडलं आणि बाहेर येत असताना भारतीय लोकांनी कोल्हापूरमधल्या प्रजानं ह्यांच्या नावाचा जय जयकार केला, ह्यांच्यावर फुलं वगैरे उधळली, गुलाल उधळलं. आणि मग ह्याच गोष्टीतून, ह्या कृतीतूनच इंग्रजांना समजलं की उठावामध्ये ह्यांचा रोल आहे. आणि मग ह्या खटला नाही, काही नाही, ह्यांना पकडलं चिमासाहेबांना आणि ह्यांना स्थलांतरित केलं पुढं कराचीला. कराची कुठं आहे? कराची आहे आजच्या पाकिस्तानमध्ये. आणि त्या कराचीमध्येच पुढं मग 1869 मराठ्यांच्या या छत्रपतींचं, चिमासाहेबांचं निधन झालं होतं. मग आता त्याच ठिकाणी तिथे त्यांची कबरसुद्धा आहे. तर अशा प्रकारे हा कोल्हापूरमधला उठाव. 2 लोक महत्त्वाचे म्हटलं होतं मी, एक आहे रामजी शिरसाट आणि दुसरे आहेत चिमासाहेब. हे भारतीयांच्या वतीनं महत्त्वाचे. ह्यांच्या विरुद्ध मग लढणारे व्यक्ती कोण कोण होते? तर इंग्रज अधिकारी, त्यांचं नाव आहे ॲबट आणि जेकब, हे 2 ब्रिटिश लोक, ॲबट व जेकब. ॲबट व जेकब. तर अशा प्रकारे कोल्हापूरमध्ये उठाव झाला होता. यानंतर पुढं महत्त्वाचं पॉईंट बघा कोल्हापूरच्या उठावामध्ये काय आहेत. तर उठावामध्ये सहभाग घेतला, त्याच्यामध्ये उठावाचा नेता, सामान्य नेता म्हणून जो सैनिकांमधलाच नेता होता, ते आहेत रामजी शिरसाट. आणि राजघराण्यातून कोणी सपोर्ट केला होता? तर या क्रांतीवीर चिमासाहेबांनी सपोर्ट केला होता. इथला उठाव कोणी मोडला होता? तर जेकब आणि ॲबटनं उठाव मोडला होता. उठावानंतर ह्या छत्रपती चिमासाहेबांना कराचीला ठेवलं आणि कराचीमध्येच कैदेतच 1869 त्यांचं निधन झालं. यानंतर बघा उठावाचं पुढचं ठिकाण आहे सातारा. साताऱ्यामध्ये सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांनी, त्यांचे एक वकील, त्यांना परत सातारा संस्थान मिळावं आप्पासाहेबांकडून आणि सातारचा राजा घोषित केलं जावं म्हणून त्यांनी स्वतःचे एक वकील असणारे रंगो बापूजी गुप्ते यांना लंडनला पाठवलं होतं. आणि आपण हे आधी पाहिले उठावाला सुरुवात करतानाच. रंगो बापूजी गुप्ते सातारचे आणि कानपूरचे नानासाहेब पेशव्यांचे वकील अजीमुल्ला खान हे गेले होते लंडनला. तर या सातारच्या रंगो बापूजी गुप्तेंनी उठावाच्या दरम्यान, ज्यावेळेस साताऱ्यामध्ये उठावाला सुरुवात झाली, त्यावेळी त्यांनी आपल्या राजासाठी, म्हणजेच या सातारच्या राजासाठी, उठावातील व्यक्ती सहभागी झाले नव्हते छत्रपती प्रतापसिंह, पण त्यांच्या वतीनं साताऱ्यामध्ये राजकीय कट जो काही आखला गेला, चालवला, त्याचे प्रमुख सूत्रधार होते. त्यांचं नाव आहे रंगो बापूजी गुप्ते. बघा, हे रंगो बापूजी गुप्ते. तर ह्यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. रंगो बापूजी गुप्ते काय होतं, यांनी काय केलं? तर रंगो बापूजी गुप्ते काय आहेत? तर सातारच्या कटाचे प्रमुख सूत्रधार, जो काही कट आहे राजकीय कट, त्याचे प्रमुख सूत्रधार रंगो बापूजी गुप्ते होते. तर ह्या गुप्तेंनी पूर्ण उठावाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि सातारा परिसरामध्ये आणि आसपासचा जो भाग आहे आसपासचा पूर्ण, त्यामध्ये मग फलटण, पंढरपूर, भोर, पुरंदर ह्या आसपासच्या भागातून काही आदिवासी
आणि आदिवासी, त्यानंतर पूर्ण 18 पगड जाती जमातीचे लोक सगळे. आदिवासी कुठले? तर ज्या आदिवासींना सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांच्याबद्दल आदर होता, आत्मीयता होता, असे आदिवासी लोक, असे आदिवासी जमाती आणि विविध वेगवेगळ्या 18 पगड जमाती. तर तुम्हाला एकच जात नाही त्याच्यामध्ये 18 पगड जाती जमाती असं म्हटलं मी. 18 पगड ह्या शब्दामध्ये समजून जाईल, कुठल्याही एका जातीचा उल्लेख काय करायची गरज नाही. वेगवेगळ्या जाती जमातीच्या सर्व लोकांना या रंगोबापुजी गुप्तेंनी एकत्र केलं होतं. आणि काय केलं? ह्यांचं एक सैन्य बनवलं, एक लष्करी दल बनवलं. कोणाच्या मदतीनं बनवलं हे सगळं? तर यांचं लष्करी दल बनवलं भोरचे त्यावेळेसचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ. साताऱ्यामध्येच एक भोर संस्थान आहे, तुम्हाला माहिती आहे. भोरचं कोण असेल तर भोरमध्ये राजवाडा पण आहे तो एक पंत सचिवांचा. भोरचे पंत सचिव त्यांचं नाव होतं चिमणाजी रघुनाथ. पंत सचिव कोण होते? चिमणाजी रघुनाथ. हे चिमणाजी रघुनाथ यांच्या मदतीनं रंगोबापुजी गुप्ते यांनी काय बनवलं होतं? तर एक सैन्य दल बनवलं. आणि अशा प्रकारे चिमणाजी रघुनाथ भोरचे पंत सचिव होते, त्यानंतर रंगोबापुजी गुप्ते आणि इतर काही लोक ब्रिटिशांच्या विरोधात लढले 1857च्या उठावाच्या दरम्यान. आणि हे लढत असतानाच पुढं मग विश्वासघातानं, दग्याफटक्यानं रंगोबापुजी गुप्ते यांना ब्रिटिशांनी पकडलं आणि एका व्यक्तीने त्यांना पकडून दिलं होतं. रंगोबापुजी गुप्ते यांना कोणी पकडून दिलं? तर त्या गद्दाराचं नाव होतं कृष्णाजी सदाशिव सिकंदर. परीक्षेत एकदा ह्याच्यावर प्रश्न विचारलाय ग्रुप सी कंबाईनला. कृष्णाजी सदाशिव सिकंदर. हा कोण होता? रंगोबापुजी गुप्ते यांना पकडून देणारा व्यक्ती होता, कृष्णाजी सदाशिव सिकंदर. याच्यानंतर पुढं पकडले गेले खरे रंगोबापुजी, पण शितापीनं स्वतःची सुटका करून घेतली. आणि त्यानंतर निसटल्यानंतर ते परत कधीही इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. पुढं उठाव दडपला गेला आणि रंगोबापुजींच्या वारसांना इंग्रजांनी काहींना फाशी दिलं, काहींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलं. उद्देश एकच होता की रंगोबापुजी शरण येतील, पण तसं झालं नाही. रंगोबापुजी काही इंग्रजांना शरण नाहीत आले आणि पुढं सातारा जिल्ह्यामधला उठाव पूर्णपणे दडपला गेला. छत्रपतींचं नाव पुढं नाही आलं, पण रंगोबापुजी गुप्ते मात्र मग मरेपर्यंत आयुष्यभर एक गुमनामी जिंदगी त्यांना जगावी लागलं, आयुष्य त्यांना जगावं लागलं. आणि उठावाच्या काय म्हणतात राजकीय कटाचे सूत्रधार असणारे रंगोबापुजींचा शेवटही मग अशाच प्रकारे झाला. ते कधीही परत प्रकाश झोतामध्ये आले नाहीत. त्यांना उर्वरित आयुष्य आपलं पूर्णपणे असंच नावं बदलून, ठिकाणं बदलून आणि ब्रिटिशांपासून दूर राहून गुप्तपणे जगावं लागलं होतं. तर अशा प्रकारे सातारा आणि साताऱ्यामध्ये काय झालं, तर उठावामध्ये कोण सहभागी झालं, काय काय झालं हे मुद्दे आपण पाहिलेत. हे आहेत रंगोबापुजी गुप्ते. परत एकदा बघा, रंगोबापुजी गुप्ते काय म्हणायचे? यांना सातारच्या कटाचे प्रमुख सूत्रधार, राजकीय कट जो काय झाला साताऱ्यामधला त्याचे प्रमुख सूत्रधार. दक्षिण भारतात ज्यावेळेस उठाव सुरू होता त्यावेळेस मुंबई प्रांताचा एक गव्हर्नर जॉन एल्फिस्टन, आपण पूर्ण पुढं सगळेच बघू एकत्र. जॉन एल्फिस्टन गव्हर्नर होता. त्यानंतर ब्रिटनचा राजा कोण होता, इंग्लंडचा पंतप्रधान कोण होता, त्यांचा विरोधी पक्ष कोण नव्हता, विरोधी पक्ष नेता कोण होता, हे पण गोष्टी बघूया. ठीक आहे. साताऱ्यामध्ये एकदा पीपीटीच्या माध्यमातून परत एकदा फास्ट रिवाइज. राजकीय कटाचे प्रमुख सूत्रधार रंगोबापुजी गुप्ते कोणासाठी लढत होते? तर प्रतापसिंह भोसले, त्यावेळचे सातारचे छत्रपती, ज्यांचं संस्थान खालसा केलं होतं. ह्यांचे मोठे बंधू, प्रतापसिंहांचे मोठे बंधू आप्पासाहेब भोसले, ह्यांच्याकडं प्रतापसिंहांना काढून ह्यांच्याकडं संस्थान दिलं होतं ब्रिटिशांनी. आणि आप्पासिंह साहेबांचं निपुत्रिक निधन झालं. दत्तक वारस नामंजूर या तत्वानं 1848 डलहौसीनं या तत्वानं खालसा केलेलं, दत्तक वारस नामंजूर या तत्वानं खालसा केलेलं पहिलं राज्य होतं किंवा पहिलं संस्थान होतं सातारा. तेव्हापासून हे प्रयत्न करत होते प्रतापसिंह भोसले. त्यानंतर मग रंगोबापुजींनी कुणाच्या मदतीनं वगैरे हे सगळं सैन्यदल वगैरे उभारलं, तर भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ आहेत. त्यानंतर पुढं मग इतर जे ठिकाणं आहेत सातारानंतर 1857च्या उठावाशी संदर्भात, तर ती म्हणजेच दक्षिण भारतामधली ठिकाणं आहेत. दक्षिण भारत म्हणजे महाराष्ट्राच्याही दक्षिणेला, महाराष्ट्रसुद्धा दक्षिण भारतामध्येच मोडला जातो. नर्मदा नदीच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे दक्षिण भारत म्हणू शकता. पण प्रॉपर दक्षिण भारत कर्नाटकपासून पुढं. तर कर्नाटकमध्ये सुद्धा 3-4 ठिकाणी उठाव झाले होते. कुठं कुठे झाले होते? तर एक आहे जमखिंडी, दुसरं आहे नरगुंद, तिसरं आहे मुधोळ आणि पुढचं सोरापूर. तर आपण बघूया या ठिकाणी सुद्धा उठाव झाले होते. आणि कोणी कोणी उठाव केले आयोगानं जे आपल्याला विचारले त्याच मुद्द्यांवरती
जास्त फापट पसारा न करता आपण आयोगाला जे अपेक्षित आहे त्या मुद्द्यांवरती फोकस करूया या उठावांवरती. तर अशा प्रकारे बघा, कोल्हापूर नंतर दक्षिणेमध्ये कर्नाटकमधला जवळचा जो भाग आहे तो समजा आपण जामखिंडी पकडूया. जामखिंडीमध्ये उठावाचं नेतृत्व केलं होतं ज्या व्यक्तीनं, त्यांचं नाव आहे आप्पासाहेब पटवर्धन. उठावामध्ये आयोग उठावाची ठिकाणं आणि दुसऱ्या साईडला उठावाचा नेता विचारलाय दक्षिण भारतामध्ये. तर जमखिंडीला कोण होते, तर आहे ते आप्पासाहेब पटवर्धन. त्यानंतर दक्षिण भारतातलं उठावाचं पुढचं ठिकाण महत्त्वाचं असं ते होतं जमखिंडीनंतर मॅपमध्ये क्रमानं जाऊया आपण, नरगुंद. नरगुंद कुठे आहे, तर या जमखिंडीच्याच थोडंसं दक्षिण पूर्व दिशेला नरगुंद. नरगुंदमध्ये उठावाचं नेतृत्व कोणी केलं, तर या ठिकाणी एक तिथला जो राजा होता, प्रमुख होता संस्थानाचा, त्यांचं नाव आहे बाबासाहेब भावे. नरगुंदमध्ये आहेत बाबासाहेब भावे. आणि यानंतर पुढचा उठावाचं दक्षिण भारतामधलं जे ठिकाण होतं मुधोळ. मुधोळ या संस्थानामध्ये उठाव केला. एका राजाचं कुठलं नाव फेमस नाही या ठिकाणी, इथं एका जमातीचं, एका कम्युनिटीचं नाव घेतलं जातं आणि तिथली जमात किंवा कम्युनिटी म्हणजे ती बेरड आहेत. मुधोळचे बेरड किंवा बेरड जमात. मुधोळ पूर्ण संस्थानामध्ये उठाव कोणी केला, तर मुधोळच्या बेरडांनी या ठिकाणी उठाव केला होता. त्यानंतर पुढं आहे अक्कलकोट आणि सोलापूरच्या मध्ये असणारे एक ठिकाण, ते म्हणजे सोरापूर. सोरापूर, हो, सोलापूर नाही, सोरापूर असंच ऐका तुम्ही. सोलापूर चुकूनही गैरसमज करून घेऊ नका, सोलापूर नाही आहे, हे सोरापूर असंच आहे. आणि या सोरापूरमध्ये उठाव कोणी केला, तर इथं एका राजाचं नाव आहे, इथल्या राजाचं नाव आहे वैकप्पा नाईक बलवंत बेहेरी. वैकप्पा नाईक बलवंत बेहेरी हा एक राजा होता. यानं उठावामध्ये सहभाग घेतला, इंग्रजांना तिथं काही काळ झुंजवलं आणि शेवटी ह्यांच्या तुटपुंज्या सामर्थ्यापुढं यांना हात टेकावं लागलं इथल्या राजांना. काय नाव होतं राजाचं, राजा किंवा राजे वैकप्पा नाईक बलवंत बेहेरी. त्यामुळं मग नंतर पराभवानंतर इंग्रजांनी ह्यांना कैद केलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांना जन्मठेपेसाठी किंवा काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदमानला घेऊन जात असताना किंवा ज्यावेळेस घेऊन जायचं होतं त्यावेळेस पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेची पिस्टल त्यांनी हिसकावली आणि स्वतःवरच गोळी झाडून घेतली ह्या वैकप्पा नाईक बलवंत बेहेरी या राजानं. आणि अशा प्रकारे इथं सोलापूरमधल्या राजाचा देखील अंत झाला होता. सोलापूरमधल्या राजाचं नाव आहे वैकप्पा नाईक बलवंत बेहेरी. मुधोळमध्ये मुधोळची बेरड जमात आहे, परत एकदा बघा. आणि नरगुंदमध्ये आहेत बाबासाहेब भावे. नरगुंदमधल्या उठावाचे नेतृत्व बाबासाहेब भावे. आणि ही चारही राज्ये जमखिंडी, नरगुंद, मुधोळ आणि आजचं सोरापूर त्यावेळेचं, हे सगळेच्या सगळे आजच्या कर्नाटक राज्यामध्ये आहेत, चारही स्टेट्स. अशा प्रकारे दक्षिण भारतामध्ये देखील उठाव झाला. आणि आपल्याला जोड्या लावा स्वरूपामध्ये हे चार जेवढी दिली माहिती तेवढंच ह्याच्यावरच प्रश्नसुद्धा आलेला आहे. त्यानंतर आपण यानंतर पुढचा मुद्दा 1857च्या उठावाची कारणं बघूया आपण. काय कारण आहेत, कशामुळे 1857मध्ये आपला किंवा भारतीयांचा पराभव झाला होता. तर पराभवाच्या कारणांमध्ये बघा, आपल्याला सगळ्यात सुरुवातीला सांगता येईल की एककेंद्रीय नेतृत्वाचा आपल्याकडे अभाव होता. म्हणजे कोणाकडे, भारतीयांकडे. आपण बघा उठावाची म्हणजे 1857च्या उठावाच्या पराभवासाठी जबाबदार राहिलेले घटक आहेत, मुद्दे आहेत, कारणे आहेत, ते बघतोय आपण. त्याच्यामध्ये पहिलं आहे 1857च्या उठावामध्ये भारतीय नेत्यांमध्ये एक केंद्रीय नेतृत्व नव्हतं. असं एक स्पेसिफिक एखादा नेता ज्याला पूर्ण देशभर नेता मानलं आणि पुढे त्याच्याच नेतृत्वाखाली सर्वांनी लढाई केली असं झालेलं नाही. तर वेगवेगळे नेते होते, अनेक नेते होते आपल्यामध्ये. कुठं होते हे उठावाची केंद्र, कुठले कुठले होते किंवा नेतृत्व कोणाकडे होतं, तर उदाहरण द्यायचं झालं तर अवधमध्ये अवधची बेगम, कानपूरला नानासाहेब पेशवा, जेवढे उठावाची केंद्र होती तेवढे नेतृत्व केंद्र पण होते. अवध आहे, कानपूर आहे,
तिकडे दिल्ली, कानपूरला नानासाहेब पेशवा, दिल्लीला स्वतः दिल्लीचा तो बादशाह, काय नाव त्याचं, शेवटचा बादशाह बहादूर शाह जफर दुसरा. यानंतर पुढं बिहारमधलं जगदीशपूर ठिकाण आहे, जगदीशपूर बिहार, किंवा त्यालाच आणखी एक नाव होतं दुसरं, आरा प्रांत म्हटलं जायचं. त्यानंतर अनेक ठिकाण दक्षिण भारतामधले आता आपण पाहिलेले आधीचे 4-5 ठिकाणं, जेवढी ठिकाणं होती उठावाची तेवढे वेगवेगळे नेते होते. त्या सगळ्यांचं मिळून एक नेता फक्त नावाला बादशाहला म्हटलं होतं, पण ॲक्च्युली त्याचं कोणीही ऐकत नव्हतं त्या बादशाहचं. जेवढे केंद्र होते उठावाचे त्या ठिकाणी वेगवेगळे उठाव झाले, वेगवेगळ्या तारखांना झाले, आणि एकाच व्यक्तीचं असं काय चाललेलं नाही पूर्ण देशभर. त्यामुळे असं म्हणता येईल की उठावाच्या पराभवाच्या कारणांमध्ये हे कारण आहे एककेंद्रीय नेतृत्वाचा अभाव होता भारतीयांमध्ये. आणखी एक आहे, ब्रिटिशांना नावाजलेले अधिकारी मिळाले. अधिकारी म्हणजे सैन्य अधिकारी, लष्करी अधिकारी, ज्यांच्या साह्यानं ब्रिटिशांनी हा उठाव दडपला किंवा मोडून टाकला. तसं भारतीयांना झालं का? नाही. भारतीयांना मात्र ज्यांना कसलाही युद्धाचा अनुभव नव्हता असेच जास्तीत जास्त नेते मिळाले. जसं की तात्या टोपे, कुठली लढाई केली होती? कुठलीही लढाई नाही, तरीही त्यांच्याकडे सेनापतीपद होतं. झाशीची राणीनं आधी कुठल्या लढाईमध्ये भाग घेतलेला नव्हता. नो डाऊट हे सगळेच लोक चांगले लढलेत, यांना वीरमरण आले, काहींना शहीद झाले, फाशी झाली, पण युद्धाचा अनुभव नव्हता. शौर्य दाखवलंय, पराक्रम दाखवलंय, पण कुठलाही अनुभव नव्हता, एक्सपिरियन्स नव्हता. तर अशा प्रकारे भारतीयांना इंग्रजांच्या तुलनेमध्ये अनुभव नसलेले किंवा अनुभवहीन लोक अधिकारी म्हणून किंवा नेते म्हणून मिळाले होते. पुढचा मुद्दा आहे परंपरागत शस्त्रे किंवा मर्यादित शस्त्र. परंपरागत आणि मर्यादित शस्त्रे कोणाकडे होती? साहजिकच आपल्याकडे म्हणजे भारतीयांकडे होती. जेवढ्या तोफा, बंदुका आपल्या लष्करामधील, ब्रिटिश लष्करामधील भारतीय सैनिकांनी लुटल्या होत्या तेवढ्याच त्यांच्याकडे होत्या. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ना कारखाने होते नवीन शस्त्र बनवण्याचे, ना त्या शस्त्रांसाठी बुलेट असेल, आता रायफलची काडतूस असेल, ते संपले की संपले. तर अशा प्रकारे मग आपल्याकडे कसली साधनं होती, शस्त्र होती? तर परंपरागत शस्त्रास्त्रे, आणि तेही मर्यादित. परंपरागत म्हणजे काय असेल मग? परंपरागत शस्त्र म्हणजे तलवार, ढाल, भाला, गदा, बंदूक, बंदूक नाही, त्यानंतर काय आणखी, गलोल, दगड, काठ्या, लाठ्या, ही आपली शस्त्रास्त्रे. ह्याच्यामध्ये सर्वात भारी म्हटलं तर तलवारच म्हणू शकता. तलवारे आहेत, गदा आहे, भाले आहेत, हे आपल्या पूर्वजांची शस्त्रे. कसा निभाव लागणार आहे? यांच्या विरोधात एनफिल्ड रायफल, लांब पल्ल्याची रायफल होती ही, आणि त्यांच्याकडे तोफा पण होत्या. त्याच्या विरोधात आपले पूर्वज काठ्या, लाठ्या, तलवारी आणि भाले हे घेऊन लढणार. साहजिक आहे, ज्या दिवस लढाई सुरू झाली त्याच वेळेस रिझल्टसुद्धा स्पष्ट होता. पुढचा मुद्दा आहे दळणवळण साधनांचा अभाव. होतं का असं काय? दळणवळण साधनांच्या अभावामुळे पराभव झाला असेल का? तर नक्कीच होऊ शकतो. जसं की दळणवळण साधनं आपल्याकडे कुठली होती आणि ब्रिटिशांकडे कुठली होती? ब्रिटिश भारतामध्येच होते, पण तुम्ही म्हणाल की मग भारत एक आपल्याच देशामध्ये रस्ते आहेत, ते काय भारतीय वापरू शकत नाहीत का? पण रस्त्यांव्यतिरिक्त पण दळणवळण साधनं असतात ना, कुठली? भारतामध्येच असून सुद्धा ब्रिटिश आणि भारतीयांना वेगवेगळी साधनं कशी मिळाली? तर ते म्हणजेच भारतीयांपेक्षा जास्त साधनं होती ब्रिटिशांकडे. ती कुठली होती? तर रेल्वे, तारा यंत्र, पोस्ट. तर ही साधनं, या साधनांचा ब्रिटिशांनी पुरेपूर फायदा करून घेतलाय. कानपूरमध्ये उठावाला सुरुवात झाल्यानंतर कलकत्त्यामधील ब्रिटिश सैन्य रेल्वेनं कानपूरला आलं होतं. पण तसं भारतीय सैन्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला घोडे किंवा पायदळ, आपलं चालत पळत अशाच प्रकारे जात होते. आणि साहजिक आहे, लांब पल्ल्याचं अंतर पूर्ण करायचं आहे तर ब्रिटिश आपल्या आधी पोहोचणार. त्यांना जर एखाद्या ठिकाणी सैन्याची गरज निर्माण झाली, कुमक पाठवायचे, तर रेल्वेनं पाठवणार. ते भारतीय सैनिक तिथं जायला मध्येच इंग्रज त्यांच्यावर आक्रमण करणार, वेळ जात जाणार. त्यामुळं भारतीयांचा वेळ जास्त जाणार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. यानंतर पुढचं आहे उठावाची जी तारीख होती 31 मे. त्या 31 मेच्या आधीच उठावाला सुरुवात झाली. उठावाची नियोजित तारीख काय होती? 31 मे. आणि प्रत्यक्ष उठावाला सुरुवात कधी झाली होती? तर 10 मेला उठावाला सुरुवात झाली होती. उठावाच्या नियोजित तारखेपूर्वीच उठावाला सुरुवात झाली, हे एक कारण आहे. त्याच्यानंतर फितुरी झाली होती का भारतामध्ये? तर हो, फितुरी झाली होती. कोणी केली होती फितुरी? तर फितुरी अनेक लोकांनी केली होती. वेगवेगळ्या संस्थानांमध्ये वेगवेगळ्या लोकांनी अशा प्रकारे फितुरी केली होती. आणि ते वेगवेगळे संस्थानं किंवा वेगवेगळे प्रदेश कुठले होते? तर
तात्या टोप्यांना पकडून देणारा शिंद्यांचा सैनिक होता मानसिंग. त्यानंतर पोव्यांचा संस्थानाचा जो राजा होता जगन्नाथ सिंग, त्यानं मोहम्मद शहा किंवा डंका शहा यांना पकडून दिलं होतं. आणि त्यानंतर जे नागपूरची राणी होती बाकाबाई भोसले, ह्या ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिल्या होत्या. काश्मीरचा राजा गुलाब सिंह तो तर युद्धामध्ये सहभागी पण नाही झाला. भरपूर फितूर होते. मानसिंग होता, पोवेंचा राजा होता, पोवेन संस्थान, त्याचा राजा कोण होता जगन्नाथ सिंह. त्यानंतर दिल्लीमध्ये फितूर राजाजी किंवा बादशहाची पत्नी झिनत महल आणि तिचा भाऊ मिर्झा इलाही बक्ष, तर हे लोक फितूर होते. त्यानंतर दुसरी गोष्ट, अनेक संस्थानिक ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले. आत्ताच बोललो होतो ते संस्थानिक कुठले होते, तर काश्मीरचा जो राजा होता गुलाब सिंह तो ब्रिटिशांशी एकनिष्ठ होता. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा मराठा महासंघाचे भाग असणारे गायकवाड, कुठले आहेत गायकवाड आहेत बडोद्याचे. भोसले, नागपूरचे भोसले. शिंदे कुठले आहेत ग्वाल्हेरचे. आणि होळकर हे लोक. त्यानंतर हे लोक तर आहेच ब्रिटिशांच्या बाजूलाच होते. आणखी एक व्यक्ती होता किंवा आणखी एक सरदार होता, तो म्हणजे हैदराबादचा निजाम. हे अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले होते. बघा, या वरील सर्व कारणांमुळे, म्हणजेच कुठल्या कारणांमुळे, एक केंद्रीय नेतृत्वाचा आपल्याकडे अभाव होता. त्यानंतर ब्रिटिशांना चांगले नावाजलेले आणि शूरवीर अशा अधिकारी मिळाले, तुलनेमध्ये भारतीयांना अशा अधिकारी नाहीत मिळाले. त्यांच्याकडे परंपरागत साधनं नव्हती तर आधुनिक शस्त्रास्त्र होते. भारतीयांकडे मात्र परंपरागत शस्त्रास्त्रांचीही मर्यादित होती. त्यानंतर दळणवळण साधन एकदम अत्याधुनिक, रेल्वे, तारा, पोस्ट या सगळ्यांचा पुरेपूर फायदा इंग्रजांनी करून घेतला. तर तुलनेमध्ये भारतीयांकडे काय होतं, दळणवळण साधन, रस्ते, चालत जाणार पायदळ. त्यानंतर उंट, घोडागाडी, कबूतर ही आपली भारतीयांची किंवा आपल्या पूर्वजांची साधनं. त्यानंतर मग नियोजित तारखेच्या आधीच उठावाला सुरुवात झाली. त्यामुळे विस्कळीत स्वरूपात उठाव झाला पूर्ण भारतभर. एका वेळी ठरल्याप्रमाणे उठाव झाला नाही, विस्कळीत स्वरूपात उठाव झाला. आणि अशा प्रकारे मग एका ठिकाणचा उठाव मोडला की तेच सैन्य दुसरीकडे नेऊन इंग्रजांना उठाव मोडता आला, कंट्रोल करता आला. फितुरी तर 5वीला पोचलेली आहे आपल्या भारतीयांच्या. खूप सारी फितुरी झाली होती, पाहिले आपण. आणि या सर्व कारणांमुळं 1857 आपल्या भारतीयांचा आपला पराभव झाला होता. यानंतर पुढचा मुद्दा आहे 1857च्या उठावाचे परिणाम काय झाले. तर परिणाम काय झाले बघा, 1857चा उठाव झाला, त्यात भारतीयांचा पराभव झाला, इंग्रज जिंकले. आणि मग इंग्रजांना एक कारण हवं होतं की भारतामधील सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घ्यायची, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, आणि तिच्याऐवजी इंग्लंडच्या पार्लमेंटकडं किंवा राजा किंवा राणीकडं हस्तांतरित करायची होती. आणि ते कारण म्हणजे त्यांना 1857च्या उठावानं मिळालं. अशा प्रकारे मग पार्लमेंटनं कायदा केला, राणीनं कायदा केला आणि भारतामधील पूर्ण सत्ता कंपनीकडून ते राणीकडे गेली, हस्तांतरित केली म्हणता येईल. आणि हे एकदा परीक्षेत विचारले कधी झालं, तसं तारीख 1 नोव्हेंबर 1858 नाही म्हणू शकत आपण. या दिवशी फक्त जाहीरनामा वाचला होता, ठीक आहे. आयोगानं म्हटलं की ह्या दिवशी हस्तांतरित केलं, तसं आपण समजू 1 नोव्हेंबरला हस्तांतरित केली. काय हस्तांतरित केली, तर भारतातील ब्रिटिशांची सत्ता ईस्ट इंडिया कंपनीकडून राणीकडे हस्तांतरित केली. त्यानंतर राणीनं जाहीरनामा काढला होता. काय होता जाहीरनामा, त्याच्यामध्ये खूप सारी आश्वासनं दिली होती. राणीचा पूर्ण जाहीरनामा आपण यानंतरचा टॉपिक जो आहे गव्हर्नर जनरल, त्याच्यामध्ये व्हाईसरॉय 1857 नंतरची व्हाईसरॉय त्याच्यामध्ये बघूयात. पण सध्या ढोबळमानानं सांगायचं झालं तर काय मुद्दे होते ह्या जाहीरनाम्यामध्ये, तर काय आश्वासनं दिली होती भारतीयांना की इथून पुढे आम्ही कुठलंही संस्थान खालसा करणार नाही. म्हणजेच काय, तर विस्तारवादाच्या धोरणाचा या ठिकाणी ब्रिटिशांनी अंत केला होता किंवा अंत झाला असं म्हणता येईल. त्यानंतर आश्वासन होतं की भारतातील सर्व राजे, राजवाडे, संस्थानिक यांना आम्ही त्यांचा सन्मान करू, त्यांचा योग्य तो मान मरातब राखला जाईल. त्यानंतर सर्व भारतीय ही ब्रिटिश राणीचे प्रजाजन आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही भेदभावाचा व्यवहार नाही करणार, त्यांना समानपणे वागवू. अशा प्रकारच्या काही आश्वासनं होती. बघा, या ठिकाणी पुढचं कारण आहे
विस्तारवादी धोरणाचा अंत. खरंच झाला का अंत? तर काही काळ विस्तारवादी धोरणाचा अंत झाला. विस्तारवादी धोरणाचा अंत म्हणजे भारतामध्ये जेवढे जिंकलेत राजे किंवा संस्थानिक तेवढेच ब्रिटिशांचे, इथून पुढे जे काय अस्तित्वात होते शेवटपर्यंत जे खालसा केलेले नव्हते ते खालसा न करण्याचं धोरण त्यांनी बऱ्यापैकी इंग्रजांनी पाळलेलं आहे. अपवादात्मक काही 1-2 संस्थानं सोडली तर स्वातंत्र्यापर्यंत त्यांनी ते धोरण टिकवून ठेवलं होतं. पुढं मग सैन्य गुणोत्तरामध्ये बदल हे कारण आहे, परिणाम आहे उठावाचा. सैन्य गुणोत्तरामध्ये बदल झाला का? तर हो, झाला होता. त्यासाठी एक ब्रिटिश कमिशन नेमलं गेलं होतं. त्या कमिशनचं नाव होतं पील कमिशन. आणि या पीलनं शिफारस केली होती की भारतामध्ये जर अशा प्रकारचे उठाव येणाऱ्या कालावधीमध्ये व्हायला नको असतील तर आपण सैन्य रचनेमध्ये बदल केला पाहिजे. आणि बदल कसा करायला पाहिजे? तर त्यावेळेस उठावाच्या दरम्यान ब्रिटिश सैनिक आणि भारतीय सैनिक यांचं गुणोत्तर साधारणपणे 1:6 होतं. कधी होतं हे 1:6? तर उठावाच्या दरम्यान 1857च्या उठावाच्या दरम्यान हे 1:6 होतं. म्हणजेच काय? तर जवळपास त्यावेळेस भारतीय सैनिकांची संख्या ही 2.5 लाख ते 2,40,000 इतकी होती आणि ब्रिटिश सैनिकांची संख्या ही फक्त 40,000 एवढी होती भारतामध्ये. 35,000 ते 40,000. मग हे बदललं गुणोत्तर आणि बदलून काय केलं? तर बदलून गुणोत्तर अशा प्रकारे केलं की 1:2 करून टाकलं हे गुणोत्तर. 1:2 म्हणजेच काय? परीक्षेत प्रश्न आला याच्यावरती. 1:2 1857च्या उठावानंतर भारतीय सैनिक आणि ब्रिटिश सैनिकांचं गुणोत्तर बदललं. बदललेलं गुणोत्तर होतं 1:2. म्हणजेच काय? तर एक जो सैनिक आहे तो इंग्रज सैनिक किंवा युरोपियन सैनिक आणि 2 सैनिक त्यासाठी प्रमाणामध्ये गुणोत्तरामध्ये ते असणार भारतीय सैनिक. आणि मग अशा प्रकारे जो बदल केला त्या बदलानंतर सैन्य संख्या होती, या इंग्रजांचं सैन्य केलं जवळपास 60,000 युरोपियन सैन्य आणि भारतीय सैन्य 2.5 लाखाहून कमी करून जवळपास लाखभर सैन्याला काढून टाकलं. ज्यांनी 1857च्या उठावामध्ये भाग घेतला होता अशा सर्व सैनिकांना त्या ब्रिटिश सैन्य दलामधून कमी केलं, त्यांची नोकरी गेली आणि मग संख्या कमी करून 1,40,000 एवढे भारतीय सैनिक ठेवले. 1,40,000. आणि ब्रिटिश सैनिक किती ठेवले? तर जवळपास 65,000 एवढे ब्रिटिश सैनिक होते. म्हणजे जवळपास हे प्रमाण, जवळपास म्हणतोय मी, नॉट एक्झॅक्ट, जवळपास 1:2 या प्रमाणामध्ये राहतं हे. 1:2 65,000च्या दुप्पट 1,30,000 म्हणजे एक्झॅक्ट जर 1:2 असतं तर 1,30,000 व्हायला पाहिजे होतं, पण त्यापेक्षा थोडं जास्त आहे. म्हणजे जवळपास 1:2 आहे हे. आणि त्यातही डिव्हिजन करायचं झालं व 2 भाग करायचे झाले तर समजा ही आहे नर्मदा नदी आणि या नर्मदा नदीच्या उत्तरेला म्हणजे उत्तर भारत समजायचा. उत्तर भारतामध्ये हे प्रमाण होतं 1:2 आणि दक्षिण भारतामध्ये हे प्रमाण होतं 1:3. उत्तर भारतामध्ये काय प्रमाण आहे तर 1:2 आणि इकडे दक्षिण भारतामध्ये हे प्रमाण आहे 1:3. तर अशा प्रकारे उठावानंतर सैन्य रचनेमध्ये बदल केला आणि बदललेला प्रमाणानुसार एका ब्रिटिश सैनिकास 2 भारतीय सैनिक अशा प्रकारचे प्रमाण करून ठेवलं. आधी कसं होतं प्रमाण हे? तर एक ब्रिटिश सैनिक त्याला गुणोत्तरामध्ये 6 किंवा 5 भारतीय सैनिक असायचे. आणि या सर्व कारणामुळे ब्रिटिशांनी असा विचार केला की एवढे भारतीय सैनिक आहेत आणि त्यामुळेच आपल्याला उठाव दडपून काढण्यामध्ये खूप वेळ गेला, आपला कालावधी खूप गेला. पुढे फ्युचरमध्ये अशा प्रकारचा उठाव होणार असेल किंवा होणारा उठाव टाळायचा असेल तर आपल्याला सैन्य गुणोत्तरामध्ये बदल करावा लागेल. आणि मग यांनी बदल केला. तो झालेला बदल जो आहे तो अशा प्रकारे 1:2 उत्तर भारतामध्ये 1:2 आणि दक्षिण भारतामध्ये 1:3 आणि ओव्हरऑल पूर्ण भारत जर एकत्र विचार केला तर ते प्रमाण होतं 1:2 एवढंच. कारण तुम्हाला आत्ताच पाहिले 65,000च्या दुप्पट जवळपास 1,40,000च्या आसपास. पूर्ण भारत 1:2, दक्षिण भारत 1:3. का दक्षिण भारतात 1:3 म्हणजे संख्या थोडी जास्त आहे भारतीय सैनिकांची? कारण दक्षिण भारतामध्ये उठाव एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला नव्हता जेवढा उत्तर भारतामध्ये झालाय. पण असं जर म्हटलं कोण की दक्षिण भारत पूर्ण शांत होता तर त्याचं विधान ते पूर्णच चुकीचं आहे. पूर्ण शांत नव्हता. दक्षिण भारतामध्ये सुद्धा ठराविक ठिकाणी उठाव झाले होते आणि ते दक्षिण भारतामधले उठाव आपण कर्नाटकमधले उठाव आत्ताच यापूर्वीच आपण पाहिलेत. जसं की जमखिंडी आहे, नरगुंद होतं, मुधोळ होतं आणि सोलापूर होतं. तसंच मग काही तेलंगणा आजचं आहे राज्य, तिथं काही प्रमाणात केरळमध्ये एखाद दुसरा उठाव झाला होता, तमिळनाडूमध्ये 2-3 ठिकाणी झाले होते. तर दक्षिण भारतामध्ये सुद्धा उठाव झाला होता. जर कोण म्हणत असेल की पूर्ण शांत होतं दक्षिण भारत तर ते विधान पूर्ण चुकीचं आहे. तुलनेत प्रमाण कमी होतं म्हणून या ठिकाणी
भारतीय सैनिकांची संख्या सुद्धा थोडी जास्त ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे हे मुद्दे आहेत. यानंतर पुढचा जो उठावाचा परिणाम आहे ते म्हणजे समाजाचे नेतृत्व, म्हणजे भारतीय समाजाचं नेतृत्व हे सुशिक्षित मध्यमवर्गीयांकडे आले. मग आधी कोणाकडे होतं? तर आधी होतं राजे, सरदार, राजवाडे यांच्याकडं. आता बदललं हे सगळं समीकरण आणि उठावाचं नेतृत्व आलं भारतीयांकडं, म्हणजेच सुशिक्षित मध्यमवर्गीय भारतीयांकडं. मग उदाहरण द्यायचं झालं तर कोणाच देता येईल? उदाहरणामध्ये मग महात्मा गांधी सर्वांना माहिती आहेत. उठावानंतरच्या कालावधीमध्ये म्हणजेच आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्त्वाचं मोठं नाव आहे महात्मा गांधी. महात्मा गांधींच्या आधी कोण कोण होतं? तर लोकमान्य टिळक आहेत. टिळकांनी सुद्धा काँग्रेसचा एक कालखंड गाजवला आहे, ज्याला आपण टिळक युग म्हणतो. त्यानंतर मग टिळकांच्या आधी कोण होतं? तर मवाळ युग होतं. पूर्ण मवाळ युगामध्ये महत्त्वाचे नेते आहेत दादाभाई नौरोजी. याचप्रमाणे मग आणखी सुशिक्षित मध्यमवर्गीय नेते नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, सरदार वल्लभभाई पटेल आहेत, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आहेत, इत्यादी लोकही सुशिक्षित म्हणजे शिकलेली आणि मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत पण म्हणू शकता काही. तर ह्या लोकांकडं नेतृत्वाला जबाबदारी आली. म्हणजेच राजे आणि राजवाड्यांना भारतीय जनतेनं टाटा बाय बाय केलं राहुल गांधींच्या भाषेमध्ये, आणि पुढे जबाबदारी दिली शिकलेल्या आणि सामान्य लोकांकडे, मध्यमवर्गीयांकडे दिली होती. यानंतर पुढचा मुद्दा 1857चा जो उठाव झाला, या उठावावर वेगवेगळे लेखक, विचारवंत, इतिहासकार यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि त्यांच्या एक्झॅक्ट प्रतिक्रिया काय होत्या, काय बोलले हे सगळे लेखक, विचारवंत? यामध्ये दोन गट पडले होते. एक गट म्हणायचा की हा जो उठाव झालाय तो एक बंड आहे, आणि दुसरा गट होता तो म्हणायचा की हे एक महान असं स्वातंत्र्य युद्ध आहे, भारतीयांची स्वातंत्र्य लढा आहे. तर मग हे दोन गट बघूया आपण कोण कोण काय काय बोललं. तर पहिले या गटामध्ये जो आहे व्यक्ती किंवा पहिला गट बघूया. पहिला गट आहे 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध मानणारे होते. हे सगळे जे स्क्रीनवर तुम्हाला नावं दिसत आहेत ते सर्वच्या सर्व काय म्हणायचे? तर स्वातंत्र्य युद्ध म्हणायचे. यामध्ये पहिले व्यक्ती आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर, किंवा ज्यांना या नावाशी प्रॉब्लेम आहे स्वातंत्र्यवीर या शब्दाशी, त्यांनी समजा विनायक दामोदर सावरकर. काय बोलले होते हे सावरकर? तर सावरकर बोलले होते, त्यांनी पुस्तक लिहिलं, आणि याच 1857चा उठाव आपण पाहत असताना एक दोन वेळा मी संदर्भ दाखवला होता तुम्हाला. सावरकरांचं ते पुस्तक, त्याच्यामध्ये काय बोललेत, राणीबद्दल काय बोलले होते, त्यानंतर अझीमुल्ला खानाचा संदर्भ दिला होता, तुम्हाला दाखवलं होतं पुस्तक, ते कव्हर पेज. त्या पुस्तकाचं नावच होतं 1857चे स्वातंत्र्य समर. काय होतं पुस्तकाचं नाव? 1857चे स्वातंत्र्य समर. आणि कोणी लिहिलं हे पुस्तक? तर ते पुस्तक लिहिणारे लेखक होते विनायक दामोदर सावरकर किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर. यानंतर उठावातील पुढचे नेते आहेत ते म्हणजे के.एम. पन्नीकर. पन्नीकर काय म्हटले होते? पन्नीकरांच्या भाषेमध्ये 1857चा जे उठाव आहे तो होता एक महान उत्थान. महान उत्थान हा एकच शब्द लक्षात ठेवा. के.एम. पन्नीकर बोलले महान उत्थान. आपण हे सगळे का बघतोय? तर हे आयोगाने आधी विचारलं, वेगवेगळ्या लेखकांच्या, विचारवंतांच्या, इतिहासकारांच्या 1857च्या उठावावर असणाऱ्या प्रतिक्रिया विचारलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला हे बघावं लागणार आहे. किमान जेवढे दिलेत मी तेवढे तरी लक्षात ठेवावेच लागणार आहेत. त्याच्यामध्ये मग स्वातंत्र्यवीर सावरकर पहिले स्वातंत्र्ययुद्ध असं बोलले, आणि के.एम. पन्नीकर बोलले की महान राष्ट्रीय उत्थान. जवाहरलाल नेहरू सुद्धा याच मताचे होते. त्यांच्या मते सुद्धा हे एक स्वातंत्र्य युद्ध होतं. जवाहरलाल नेहरू 1857च्या उठावाला काय बोलले? तर स्वातंत्र्य युद्ध. आणि लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक बघा, जे पण लोक स्वातंत्र्यासाठी झगडलेत किंवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते, सहभागी होते, ते सगळेच्या सगळे या 1857च्या लढ्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणूनच बघत होते. नवीन कार्यकर्ते तयार करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ह्या युद्धाचा वापर स्वातंत्र्य चळवळीतील योगदान असणाऱ्या नेत्यांनी स्वातंत्र्य युद्ध आहे असं दाखवूनच केलेलं आहे. स्वातंत्र्य युद्ध कोण बोललं? जवाहरलाल नेहरू बोललेत. कशामध्ये बोलले होते? तर त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता, पुस्तक लिहिलं होतं अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यामध्ये असताना. त्या पुस्तकाचं नाव होतं डिस्कवरी ऑफ इंडिया. त्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जवाहरलाल नेहरूंनी हे मत व्यक्त केलं होतं. याच्यानंतर पुढं अशोक मेहता नावाचे व्यक्ती आहेत. या अशोक मेहतांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलं, आणि त्या अशोक मेहतांच्या पुस्तकाचं नाव आहे द ग्रेट रिबेलियन. द ग्रेट रिबेलियन म्हणजेच काय?
महान उठाव करते किंवा महान बंड करते, 1857चे महान बंड करते किंवा उठाव करते, असं कोणाचं मत आहे? तर अशोक मेहता यांचं मत आहे. अशोक मेहता त्यांच्या पंचायत राजचा स्टडी करताना आपल्याला माहिती आहे की अशोक मेहतांवरती त्यांची जी समिती होती 1977ची त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. तर अशा प्रकारे द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक कोणी लिहिलं हा प्रश्नसुद्धा आयोगानं आता पूर्वी विचारलेला आहे यापूर्वी. यानंतर पुढचे कर्नल माल्सन आणि बेंजामिन डिझरायली हे दोन ब्रिटिश लोक आहेत. आणि बेंजामिन डिझरायली जे आहेत ते त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते इंग्लंडचे. ते दोघं जण काय म्हणतात, त्या दोघांच्या म्हणण्याचा मतितार्थ जो आहे तो असा आहे की 1857चा उठाव जो आहे तो राष्ट्रीय स्वरूपाचा होता. असं कोण म्हणतंय? तर दोन लोक, कर्नल माल्सन आणि दुसरे आहेत बेंजामिन डिझरायली. राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव होता यांचा. त्यानंतर पुढचे शेवटचे ह्या गटामधले त्यांचं नाव आहे सत्येंद्रनाथ सेन. हे सत्येंद्रनाथ सेन काय म्हणतायत बघा. सत्येंद्रनाथ सेन बोलले की धर्मयुद्ध म्हणून सुरुवात, या उठावाला सुरुवात कशी झाली त्यांच्या मते? धर्मयुद्ध. म्हणजे का धर्मयुद्ध? तर धार्मिक मुद्द्यांशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी म्हणजे गायीचं आणि डुकराचं मांस हे कारण बनलं होतं, तात्कालिक कारण. धर्मयुद्ध म्हणून सुरुवात आणि त्याचं रूपांतर स्वातंत्र्य युद्धामध्ये झालं असं त्यांना म्हणायचं. धर्मयुद्ध म्हणून सुरुवात पण शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले असे एकंदरीत त्यांची शब्द होते. कोणाचे? तर सत्येंद्रनाथ सेन यांचे. काय बोलले होते? धर्मयुद्ध म्हणून सुरुवात आणि शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले. कोणाचे शब्द आहेत हे एक्झॅक्ट? तर हे शब्द आहेत सत्येंद्रनाथ सेन यांचे. काय म्हणाले ते? धर्मयुद्ध म्हणून सुरुवात आणि शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप प्राप्त. यानंतर पुढचं एक गट आहे जो गट म्हणतोय की हे बंड होतं, हे काय उठाव बिठाव नव्हतं. बसा, स्वातंत्र्य युद्ध म्हणणारे कोण कोण आहेत? पहिले व्यक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर. काय म्हणतायत? 1857चे स्वातंत्र्य समर किंवा पहिले स्वातंत्र्य युद्ध. कोणाचे शब्द आहेत हे एक्झॅक्ट? स्वातंत्र्यवीर सावरकरांचं. त्याच नावाचं, त्याच टायटलचं त्यांनी पुस्तक लिहिलं होतं ह्या उठावावर, उठावाच्या सुवर्ण महोत्सवादरम्यान 1907 मध्ये. त्यानंतर पुढचं के.एम. पन्नीकर. हे के.एम. पन्नीकर म्हणतायत की हा एक महान राष्ट्रीय उत्थान होता, म्हणजेच काही खूप मोठी एक महान अशी राष्ट्रीय घटना होती, एक घडामोड झाली होती, अशा प्रकारचं के.एम. पन्नीकर यांचं मत होतं. जवाहरलाल नेहरू असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, नंतर जेवढे पण स्वातंत्र्य चळवळीमधले लोक आहेत ते सगळे म्हणणार की हे एक स्वातंत्र्य युद्ध होतं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर सावरकरांचं जे पुस्तक आहे ते पहिले स्वातंत्र्य समर त्याच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरं केली होती आणि आझाद हिंद फौजेच्या सैनिकांना वगैरे ते वाचायला मिळालं किंवा भारतीयांमध्ये ते वाचून सैन्यानं किंवा आझाद हिंद फौजेमध्ये उत्साहानं सहभाग घ्यावा हा त्यामागचा उद्देश होता. त्यानंतर पुढचे आहेत अशोक मेहता. अशोक मेहता म्हणजेच बलवंतराय मेहता यांचा मुलगा अशोक मेहता. त्यांचं पुस्तक आहे द ग्रेट रिबेलियन ऑफ 1857. विचारले आयोगाने यावर प्रश्न. द ग्रेट रिबेलियन नावाचं पुस्तक कोणी लिहिलं? तर त्या व्यक्तीचं नाव आहे अशोक मेहता यांनी लिहिलं. पुढचं आहे कर्नल माल्सन आणि बेंजामिन डिझरायली. हे बेंजामिन डिझरायली बद्दल पण विचारले. पुढीलपैकी कुठल्या ब्रिटिश नेत्यानं किंवा इंग्रजांच्या पार्लमेंटमधील विरोधी पक्ष नेत्याने किंवा एका संसद सदस्यानं 1857च्या उठावाला राष्ट्रीय स्वरूपाचा उठाव म्हटलं होतं? तर त्यांचं नाव आहे बेंजामिन डिझरायली. त्यानंतर पुढं सत्येंद्रनाथ सेन काय बोलले? सत्येंद्रनाथ सेन बोलले धर्मयुद्ध म्हणून सुरुवात पण शेवटी स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले. कोण बोलला असं? सत्येंद्रनाथ सेन. पुढचा गट बघा, बंड मानणारे नेते पुढच्या गटामध्ये आहेत. त्याच्यामध्ये कोण आहे? तर मग पहिलाच व्यक्ती आहे न.र. फाटक. हा न.र. फाटक काय म्हटला एक्झॅक्ट यांच्या शब्दामध्ये? तर हा न.र. फाटक नावाचा व्यक्ती बोलला शिपायांची बाहुगर्दी. बघा, हे असे सुद्धा भारतीय होते जे लढलेल्या आपल्यासाठी वीरमरण पत्करलेल्या लोकांना शिपायांची बाहुगर्दी म्हणून मोकळे झाले. तर हा फाटक्या तोंडाचा न.र. फाटक नावाचा व्यक्ती काय म्हणतोय? शिपायांची बाहुगर्दी. ठीक आहे बाबा, तुझ्यासाठी बाहुगर्दी असेल. पुढचा व्यक्ती जॉन लॉरेन्स. जॉन लॉरेन्सचा भाऊ मोठा हेनरी लॉरेन्स या युद्धामध्ये ठार झाला होता. भारतीयांनी त्याला मारलं होतं. तर तो व्यक्ती
काही चांगलं युद्ध, महान युद्ध असं म्हणणार नाहीये. तो किरकोळ काहीतरी कारण होतं आणि क्षुल्लक बंड होतं असं म्हणूनच बाजू त्यांची वेळ मारून येणार आहे किंवा त्यांचंच योग्य दाखवणार आहे. जॉन लॉरेन्स बोलला, मूळ कारण आहे काडतूस प्रकरण. या उठावाचं मूळ जे कारण आहे ते काडतूस प्रकरण, बाकी काहीही नाही. हे शब्द आहेत जॉन लॉरेन्सचे. जॉन लॉरेन्स बोलला, मूळ कारण काडतूस प्रकरण. म्हणजेच इंग्रजांनी भारतीयांचा छळ केलेला आधी भारतीय जे कारागीर आहेत, मजूर आहेत, शेतकरी आहेत, हे कशा प्रकारे संतप्त वगैरे होते ह्याला काय म्हणायचंच नाही. त्याला सगळं चांगलं होतं म्हणायचं. फक्त काडतूस प्रकरणावरून बंड झालं एवढंच, एकच कारण त्याला द्यायचं आहे, ते म्हणजे जॉन लॉरेन्सला अशा प्रकारचं कारण द्यायचं आहे. पुढचा आहे किशोरचंद्र मित्रा नावाचे व्यक्ती. हे किशोरचंद्र मित्रा काय बोलले, तर किशोरचंद्र मित्रा बोलले होते, लाखभर शिपायांच्या बंडाशी जनतेचा अजिबात संबंध नाही. हे शब्द आहेत किशोरचंद्र मित्रा यांचे. काय बोलले किशोरचंद्र मित्रा, लाखभर शिपायांच्या बंडाशी जनतेचा अजिबात संबंध नाही. आणि माझ्या मते हे वाक्य अजिबात बरोबर नाही. कारण उदाहरण तुम्हाला त्या नीलचं दिलेलं आहे. सामान्य लोकांना कर्नल नीलनं कशा प्रकारे वागणूक दिली होती, कसं मारलं होतं ते सांगितलेलं आहे. त्यामुळे हे विधान यांचं सरासर चुकीचं आहे किशोरचंद्र मित्रा यांचं. तरीही आपल्याला अभ्यासाचा भाग म्हणून लक्षात ठेवायचं आहे काय बोलला होता हा किशोरचंद्र मित्रा. लक्षात कसं ठेवायचं, तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला लाखभर मित्र आहेत. लाखभर शब्द आला, शिपायांच्या बंडाशी जनतेचा अजिबात संबंध नाही, पुढचा आठवेलच. लाखभर मित्र आहेत तुम्हाला, त्याच्या मित्रावरून लाखभर शिपायांच्या बंडाशी जनतेचा अजिबात संबंध नाही. कोण बोललंय, तर किशोरचंद्र मित्रा नावाचा व्यक्ती बोललाय. लाखभर शिपायांच्या बंडाशी जनतेचा अजिबात संबंध नाही. कोण आहे हा, किशोरचंद्र मित्रा. पुढचा आहेत आर.सी. मुजुमदार. आर.सी. रमेशचंद्र मुजुमदार. आर.सी. मुजुमदार काय बोलले ते आर.सी. मुजुमदार, तर आर.सी. मुजुमदार बोललेत, पहिले नव्हते, राष्ट्रीय नव्हतं आणि स्वातंत्र्य युद्धही नव्हतं. आर.सी. मुजुमदारच्या शब्दामध्ये पहिले नव्हते, राष्ट्रीय नव्हतं किंवा नव्हते आणि स्वातंत्र्य युद्धही नव्हते. चला ह्यांना आपण डिकोड करूया, काय म्हणतायत बघूया. हे पहिले नव्हते, ठीक आहे, कारण आधी खूप सारी बंड झाले होते त्यामुळे पहिलं नव्हतं, मान्य करू. चला पहिले नव्हते. राष्ट्रीय नव्हते, दुसरा पॉईंट आहे त्यांचा, ठीक आहे. ह्यांच्यामध्ये राष्ट्रीय नव्हतं, उत्तर भारतामध्ये जास्त होतं, दक्षिण भारत बऱ्यापैकी शांत होता, म्हणून ठीक आहे, हे पण बरोबर. पण स्वातंत्र्य युद्ध नव्हते, तर हे विधान खटकणार आहे. स्वातंत्र्य युद्ध होते आपल्या मते आहे, तुम्हाला पाठ करायचं जसं आहे तसंच, किंवा आपल्याला आयोगानं विचार ह्यांच्याच भाषेमध्ये विचारणार, आमका काय बोलला, तमका काय बोलला, त्याचं मत तसंच पाठ करायचं आपल्याला. पहिलं नव्हतं, कोण म्हणतंय, आर.सी. मुजुमदार, ठीक आहे. तोच व्यक्ती म्हणतोय राष्ट्रीय पण नव्हतं, बरं ठीक आहे, आणि स्वातंत्र्य युद्ध पण नव्हतं. तर अशा प्रकारचं मत आहे आर.सी. मुजुमदार यांचं. पुढं मग शेवटचा एक व्यक्ती आहे, आणखी एक दोन, तसं बघायला गेलं तर खूप व्यक्ती आहेत, पण महत्त्वाचे आयोगाच्या दृष्टीनं एक सर सय्यद अहमद खान आहेत. यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं अस्पान ए बगावत, आणि याचा अर्थ होतो उठावाची कारणे, असा अर्थ होतो याचा. इंग्लिशमध्ये याला म्हटलं जायचं या ग्रंथाला द कॉजेस ऑफ म्युटिनी, अस्पान ए बगावत. आणि ह्याच्यामध्ये यांनी काय केलं होतं, एक्झॅक्ट कशात लिहिलं, तर उठावाची कारणं विशद केली, का उठाव घडला, आणि त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला होता इंग्रजांना की
1857च्या उठावाला मुस्लिम जबाबदार नाहीत जास्त, तर मुस्लिमांपेक्षा जास्त जबाबदार हे हिंदू आहेत. तर अशा प्रकारचे त्यांचा एक ग्रंथ होता, अस्पान ए बगावत पुस्तक होतं त्यांचं. आणखी एक मग नेते किंवा व्यक्ती नावच घ्यायचं झालं तर आपण महात्मा फुलेंचं घेऊ शकतो. महात्मा फुले काय बोलले होते? आता हे कुठल्या गटामध्ये टाकायचं तुम्ही बघा महात्मा फुलेंना, किंवा नाही गटात टाकलं तरी चालेल, ह्यांच्यावर विचारले जाण्याची शक्यता असते नाही वाटत मला. महात्मा फुले पण एक असावं माहिती त्यांचं मत म्हणून सांगतो. महात्मा फुले बोललेत चपाती आणि कोरतुशीचे बंड म्हणजे काडतुसाचे. महात्मा फुले काय बोलले? चपाती आणि काडतुसाचे किंवा कोरतुशीचे बंड ते दोन्ही गटामध्ये नाही टाकलं तरी चालेल महात्मा फुलेंना. ह्यांचं मत एक वेगळंच लक्षात ठेवा का ह्यांचं मत जे आहे हे त्या उठावाच्या दरम्यानचं आहे. त्यावेळेस तेवढे एव्हिडन्स नव्हते, सगळे इंग्रज इतिहासकारांना वगैरे चाललेलं नव्हतं. महात्मा फुलेंना वाटलं त्यांनी बोलले तशा प्रकारे चपातीचं आणि काडतुसाचं बंड बोलले. आता एक्झॅक्ट त्याच्यामध्ये आतमध्ये एक्झॅक्ट त्या लेखामध्ये काय म्हणायचं होतं माहिती नाही, पण जसे तसे शब्द या शब्दामध्ये महात्मा फुलेंनी मत व्यक्त केलंय, काही पुस्तकांमध्ये आहे. कधी विचारलंच तर लक्षात ठेवा चपाती आणि काडतुसाचं बंड म्हटले. कोण म्हटलं असं? तर महात्मा फुले बोललेत. तर अशा प्रकारे बघा हे सगळे लेखक आहेत, बंड मानणारे लेखक. परत एकदा बघू आणि आपण या ठिकाणी उठावामधून जे आपण एकदा काय पाहिलंय ते थोडंसं कन्क्लूड करू आणि शेवटी थांबूया. बघा, नर फाटक नावाचा फटकळ व्यक्ती बोलला शिपायांची भाऊगर्दी. पुढचा जॉन लॉरेन्स, त्याचा भाऊ मेला होता, तो साहजिकच उठावाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणार आहे. तो बोलला होता मूळ कारण हे काडतूस प्रकरण आहे, या व्यतिरिक्त काहीही नाही. पुढचा आहे किशोरचंद्र मित्रा. हे किशोरचंद्र मित्रा बोललेत लाखभर शिपायांच्या बंडाशी जनतेचा अजिबात संबंध नव्हता. पुढचे आर.सी. मुजुमदार बोललेत की पहिलं नव्हतं, राष्ट्रीय नव्हतं आणि स्वातंत्र्य युद्ध पण नव्हतं. सय्यद अहमद खान, सर सय्यद अहमद खान हे म्हणतायत अस्पानी बगावतमध्ये की मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त जबाबदार होते. आणि शेवटचे महात्मा फुले, महात्मा फुलेंचं मत आहे चपातीचं आणि काड. यानंतर आपण 1857च्या उठावावर आलेले आयोगानं टाकलेले प्रश्न बघूयात. बघा, पहिला प्रश्न, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय बघा, अशोक कोठारी आहेत का? अशोक कोठारी. दुसरा पर्याय अशोक मेहता, एस.एम. सेन आणि व्ही.डी. सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर. शेवटून सुरुवात करू आपण. सावरकर, सावरकरांचं पुस्तक आहे 1857चे स्वातंत्र्य समर. त्यामुळं स्वातंत्र्य समर, फ्रीडम वॉर, त्यामुळे हा काय पर्याय नाही येणार. एस.एम. सेन, एस.एम. सेनचं काही पुस्तक नव्हतं, त्यांनी विचार व्यक्त केला होता. पुढचं अशोक मेहता, तर हो हेच उत्तर आहे, अशोक मेहता. द ग्रेट रिबेलियन नावाचं पुस्तक लिहिलं त्यांनी, द ग्रेट रिबेलियन ऑफ 1857. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नाही किंवा नाहीत? एक असू शकते किंवा अनेक असू शकतात. कोण आहे ते? पेठचा राजा भगवंतराव आहे का संबंधित? पेठचा राजा भगवंतराव, दुसरा अजिजन नर्तिका, तिसरा गुलमार दुबे आणि चौथा काश्मीरचा राजा गुलाबसिंह. पेठचा राजा भगवंतराय. आपण भगवंतराय, निळकंठराय, कोळीराजा पाहिला होता, फाशी दिली होती. पेठमध्ये उठाव झाला त्यावेळेस ग्लासपूल नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तो उठाव मोडला होता, राजाला पकडून नंतर फाशी दिली होती. त्यामुळं हा उठावाशी संबंधित आहे, त्यामुळे हा काय ऑप्शन नाही येणार बरोबर. पुढचं अजिजन नर्तिका. या अजिजन नर्तिकेची कीर्ती पण सांगितली होती 1857च्या उठावामध्ये. कानपूरमध्ये यांचा सहभाग आहे, संबंध आहे. गुलमार दुबे, गुलमार दुबे आणि मुंबईमध्ये यांचं काम आहे, उठावामध्ये सहभागी झाले होते गुलमार दुबे. पुढचा आहे काश्मीरचा राजा गुलाबसिंह. तर हाच व्यक्ती आहे जो की उठावामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने राहिला आणि सहभागी नाही झाला उठावामध्ये, म्हणून उत्तर आहे 4, काश्मीरचा राजा गुलाबसिंह. खालीलपैकी एक ब्रिटिश नेता आणि संसद सदस्य, जो एक ब्रिटिश नेता होता, संसद सदस्य होता आणि खरं तर एक विरोधी पक्ष नेता पण होता, तो त्यानं स्वीकारले की 1857चा उठाव हा सैनिकी विद्रोह नसून राष्ट्रीय उठाव होता. कोण आहे तो व्यक्ती? एक डलहौसी. डलहौसी 1857चा उठाव सुरू व्हायच्या आधी त्याचा कार्यकाळ संपला होता. हा होता गव्हर्नर जनरल. कॅनिंग होता 57च्या दरम्यानचा गव्हर्नर जनरल, तो काही विरोधी पक्ष नेता किंवा संसद सदस्य नव्हता. विल्यम ग्लॅडस्टन, ग्लॅडस्टन खूप नंतरच्या काळातले आहेत, यांचा काही संबंध नाही. बेंजामिन डिझरायली आहे, हे बेंजामिन डिझरायली बरोबर आन्सर.
हे होते विरोधी पक्ष नेता. आणि आपण 1857च्या उठावावर अनेक व्यक्ती, विचारवंत लेखकांच्या प्रतिक्रिया बघितल्या होत्या. त्याच्यामध्येच यांचं नावसुद्धा आपण पाहिलं होतं. बेंजामिन डिझरायली आणि कर्नल माल्सन आपण एकत्रच पाहिलं होतं. त्यानंतर पुढं 1857च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते? एक आहे काजी सिंग होते का? काजी सिंग पण होते. खरजा सिंग, कजार सिंग एकच नाव. भीमा नाईक पण होते. दुसरा पर्याय भीमा नाईक. तिसरा भागोजी नाईक. चौथा दौलत सिंग. सगळेच होते ना. मग आता मल्टिपल चॉईस. फक्त एक नाही. 1 आणि 2 भीमा नाईक आणि काजी सिंग नाही. 1, 2 आणि 3 आणि वरील सर्व सगळेच होते. म्हणून पर्याय उत्तर आहे वरील सर्व. आणि या सगळ्यांनाच फाशी पण दिली होती. पुढं 1857च्या उठावाचे खालील परिणाम होते. कुठले परिणाम होते? प्रश्न आलाय संयुक्त गट क 2019ला. एक, कंपनी शासनाचा शेवट. 2, भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत. आणि 3, स्वातंत्र्य आंदोलनाला प्रेरणा. 4, सैन्याची पुनर्रचना. ह्यातला पण मल्टिपल चॉईस आहेत. कुठले कुठले परिणाम होते बघा. कंपनी शासनाचा शेवट झाला का? पहिला पर्याय 100% झाला. आणि कोणाकडे गेली सत्ता? शासन कोणाचं आलं? तर इंग्लंडच्या राणीचं किंवा ब्रिटिश संसदेचं भारतावर सत्ता आली होती. त्यामुळे हे आहे भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत. तर हे विधान चुकीचं आहे. का? तर राणीनंच जाहीरनामा काढला होता आणि या जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत, नोकऱ्यामध्ये संधी दिली जाईल, सामाजिक धार्मिक जीवनामध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही वगैरे वगैरे. आणि पुढच्या कालावधीमध्येच 1863-64च्या दरम्यान पहिले भारतीय ICS सत्येंद्रनाथ टागोर सुद्धा झाले होते. पुढं स्वातंत्र्य आंदोलनाला प्रेरणा. यस, सावरकरांनी पुस्तक लिहिलं होतं. देशातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये हे पुस्तक भाषांतरित करण्यात आलं होतं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा केलं होतं ते भाषांतरित. आणि यामुळं आपल्या पूर्वजांच्या त्यागामुळं नक्कीच स्वातंत्र्य आंदोलनाला प्रेरणा मिळाली. त्यानंतर पुढचं सैन्याची पुनर्रचना झाली होती का? हो, झाली होती. आपण पाहिल्या थोड्या वेळापूर्वीच पील कमिशन नेमलं होतं. आणि ह्या पील कमिशन अंतर्गत कशी केली होती सैन्याची पुनर्रचना? तर ही नर्मदा नदी आहे, उत्तरेला उत्तर भारत आहे. आणि इथं होतं 1:2 हे प्रमाण. एक भारतीय सैनिक, एक युरोपियन सैनिक, त्याला 2 भारतीय सैनिक, अशा गुणोत्तरामध्ये. तर नर्मदा नदीच्या दक्षिणेला 1:3 प्रमाण होतं, म्हणजे दक्षिण भारत. नर्मदा नदीचा उत्तर भाग म्हणजेच उत्तर भारत आणि नर्मदा नदीचा दक्षिण भाग म्हणजेच दक्षिण भारत. आणि ह्या भागामध्ये उठावाचं म्हणजे ह्या उठावानंतरच्या कालावधीमध्ये सैन्य गुणोत्तर होतं 1:3. आणि ओव्हरऑल पूर्ण भारत एकत्रित विचार केला तर ते प्रमाण सुद्धा होतं 1:2. फक्त उत्तर भारतात कसं होतं? तर 1:2. दक्षिण भारतात कसं होतं प्रमाण? 1:3. आणि पूर्ण भारतामध्ये प्रमाण कसं होतं? 1:2. आपण सैन्य संख्या वगैरे पण पाहिली होती थोड्या वेळापूर्वी. त्यानंतर पुढं ह्यातून योग्य पर्याय निवडायचा. फक्त एक गाळायचं आहे, ते म्हणजे बी गाळायचं आहे. याच्यामध्ये बी आहे त्यामुळे हा नाही येणार, याच्यामध्ये बी आहे हा नाही येणार, हा फक्त ए आणि बी म्हटलं त्यामुळे हा पण नाही येणार. ACD, कंपनी शासनाचा शेवट झाला, ऑप्शन ए. स्वातंत्र्य आंदोलनात प्रेरणा मिळाली, ऑप्शन सी बरोबर आहे. आणि सैन्याची पुनर्रचना झाली, ऑप्शन डी हे पण बरोबर आहे. म्हणून उत्तर आहे ACD. संयुक्त गट क 2019. कंबाईन ग्रुप सीला पण असे प्रश्न विचारले जातात. पुढं 1857च्या उठावाचा एक सामाजिक परिणाम कोणता? सामाजिक परिणाम सगळेच असणार ऑप्शनमध्ये. त्यातला एक सामाजिक परिणाम शोधायचा आपल्याला. त्याला बघूया मग. लष्करी व्यवस्थेत बदल. काय संबंध? सामाजिक नाही, लष्करी कारण आहे. ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात आले का? हे सुद्धा राजकीय आहे, सामाजिक नाही. नवीन उद्योगधंदे आणि व्यापार पद्धतीत वाढ झाली का? जरी झाली किंवा झाली नसली तरी ते व्यावसायिक आर्थिक कारणामध्ये जाईल, हे नाही येणार. पुढचं हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा. हे सामाजिक कारण आहे. हिंदू आणि मुस्लिम ऐक्याला तडा. पूर्ण 1857च्या उठावाच्या दरम्यान हिंदू आणि मुस्लिम सैनिक खांद्याला खांदा लावून एकदिलाने लढले होते. हे एक वैशिष्ट्य होतं उठावाचं. पण उठावानंतर मात्र ह्यांच्यामध्ये ऐक्याला तडा गेला. आणि हा आहे सामाजिक परिणाम.
दोन्ही मुद्द्यांवर प्रश्न विचारलेत आपल्याला. दोन मुद्दे कुठले? तर 1857च्या उठावाचं एक वैशिष्ट्य काय होतं? वैशिष्ट्य होतं हिंदू मुस्लिम सैनिक एकदिलाने लढले. आणि सामाजिक परिणाम काय आहे उठावाचा? तर हिंदू मुस्लिमांमधील ऐक्याला या ठिकाणी तडा गेलेला पाहायला मिळतो आपल्याला. पुढं 1857च्या उठावास काय कारणीभूत झाले? कारण शोधायचे. डलहौसीचे आक्रमक धोरण, सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप, सैनिकातील असंतोष आणि कंपनी काळातील राज्यविस्तार. बघा, डलहौसीचं आक्रमक धोरण आहेच, 100% आहे. सामाजिक धार्मिक जीवनातील हस्तक्षेप, विविध कायदे, सतीबंदी, विधवा पुनर्विवाह केले होते, आहे. सैनिकांमधील असंतोष आहे. पगारांमध्ये तफावत, दीडपट दुप्पट दिला जायचं युरोपियांना. त्यानंतर वागणूक दुय्यम मिळायची, आहे कारण हे. आणि कंपनी काळातील राज्यविस्तार, सगळे कारण आहेत. त्यामुळे वरील सर्व उत्तर यायचं. त्यानंतर पुढं 1857 मध्ये इंग्रजांविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचे काम कोणी केलं होतं? 1 तात्या टोपे, 2 नानासाहेब पेशवे, 3 बहादूर शाह जफर आणि 4 अजयमुल्ला. तर ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर अजयमुल्ला, नानासाहेब आणि तात्या तिघांची नावं घेता येतील, पण एकच नाव जर कोणाचं घ्यायचं असेल तर नानासाहेब पेशवा, कानपूरचे प्रमुख होते, त्या नात्यानं ते एक नाव घ्यायचं म्हटलं तर नानासाहेब पेशवांचं उत्तर बरोबर. तर बघा, हे अशा प्रकारचं 1857चा उठाव, त्याला बंड समजायचं की उठाव समजायचा, तुमच्यावर सोडला हा निर्णय, स्वतः ठरवायचं. आणि तुमचं एक मत असू शकतं, तुम्हाला जे वाटेल ते तुमच्या दृष्टीने तुमच्यासाठी योग्य, तुमच्यापुरतं. तर अशा प्रकारे हे 1857चा उठाव जर तुम्ही आपल्या पूर्ण दोन्ही व्हिडिओ भाग 1 आणि भाग 2 पाहिलेत तर मला नाही वाटत की आयोगानं पण ह्याच्या पलीकडचं काही विचारलंय किंवा काही करायची पण गरज आहे. एवढं केलं तरी सफिशियंट्स आहे. सफिशियंट म्हणण्यापेक्षा मोर दॅन इनफ आहे. कोणतंही पुस्तक पण वाचायची गरज नाही. एकदा 2 वेळा हे वाचा, व्हिडिओ बघा, आपले PDF बघा फक्त ह्या उठावाची, आणि याच्या व्यतिरिक्त वेळ घालवू नका, काहीही करायची गरज नाही. कुठलंही पुस्तक, कुठल्याही नोट्स वाचायची कसलीही गरज नाही. 1857चा उठाव अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबवतोय. आणि तुमचे अभिप्राय, मतं वगैरे जरूर कमेंटमध्ये कळवा. आणि जेणेकरून तुम्हाला जर हे सर्व आवडत असेल, आपले पद्धत किंवा मांडणी करण्याची पद्धत, तर इतरही इतिहास विषयाच्या बाकीच्याही नोट्स किंवा व्हिडिओ बनवायला मला प्रोत्साहन मिळेल. आपण थांबूया ठिकाणी. धन्यवाद.